ऑल इयर प्रिपेरिंग फॉर UPSC MPSC. बरोबर आहे. दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जे आपण आज डिस्कस करणार आहे. एव्हरीबडी हॅव पेन आणि नोटबुक तुमच्याकडे असा असून द्या आणि जे जे मी महत्वाचं सांगतोय ते लिहा एक म्हणजे तर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला काहीतरी आता करायला लावणार आहे. सो वी नो प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. बरोबर राईट. प्रिलिम्स आपल्याला माहिती आहे MCQ फॉर्मॅट, राईट. MCQ फॉर्मॅट. मेन्स कशी आहे? डिस्क्रिप्टिव्ह. चार्जर घे सचिन, राईट. आणि इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट, ओरल. क्लिअर. नाव ही एक्झाम, हे तिन्ही स्टेज तुम्ही जर क्लिअर केलं तरच तुम्ही काय बनणार आहे? ऑफिसर. दिस इज युअर ड्रीम. दॅट इज वाय यू हॅव कम हिअर. बरोबर आहे का नाही? राईट. आता तुम्हाला सगळ्यांना 2 मिनिटं देतो, जस्ट 2 मिनिट्स. राईट. व्हॉट यू राईट डाऊन इज वेअर डू यू सी युअर सेल्फ ऍट द एज ऑफ 30. कोणी ऑलरेडी 30 आहे का आपल्यामध्ये? 30 नाही ना ऑलरेडी कोणी? नाही ना. हा सर, मग हे प्रश्न तुमच्यासाठी व्हॅलिड आहे. राईट. वेअर डू यू सी युअर सेल्फ ऍट द एज ऑफ 30? लिहा बरं. म्हणजे आय डोंट वॉन्ट यू टू ओनली राईट अबाउट युअर पोझिशन. आय वॉन्ट यू टू राईट अबाउट what kind of human being you are, what responsibilities you are taking, how is your family life. लिहा ऍट द एज ऑफ 30. त्याला किती वर्ष राहिलेले आहेत ते पण बघा. स्वतःच लिहायला लागेल. हा, जर तुम्ही एक दुसऱ्यावर लग्न करणार असाल तर मग डिस्कस करून लिहा. जे डिस्कस करतायत त्यांचं मग काहीतरी आहे विषय. मुली मुली मुलं मुलं जे असेल ते तुमचे. ऑनलाईन स्टुडंट्स तुम्ही पण सगळेजण लिहा की ऍट द एज ऑफ 30 व्हॉट पोझिशन यू आर गोइंग टू हॅव. राईट. प्लस ऍज अ ह्युमन बिंग व्हॉट आर युअर व्हॅल्यूज, व्हॉट अबाउट युअर फॅमिली. जेवढं क्लिअरली लिहिता जमेल तेवढं क्लिअरली लिहा. लिहिलं असेल तर फक्त, झालं असेल तर हात वरती करून मला साईन द्या, सो दॅट आय अंडरस्टँड दॅट यू आर डन. जेवढं स्पेसिफिक लिहिता येतील तेवढं लिहा. किंवा मी कुठल्या सर्व्हिसमध्ये आहे तर सर्व्हिसमध्ये, कुठल्या सर्व्हिसमध्ये, त्या सर्व्हिसमध्ये कुठल्या पदावरती आहे, फॅमिली आहे तर काय काय, कोण कोण आहे फॅमिलीमध्ये, लग्न झालेलं आहे का, पोरं बाळा आहेत का. राईट. तुमचे व्हॅल्यूज कसे आहेत, हाऊ डज द सोसायटी पीपल रेकग्नाइज यू, आर यू ऑनेस्ट एफिशियंट ऑफिसर, आर यू डिसऑनेस्ट. तुम्ही करप्शन करणार असेल तर ते लिहा की बाबा मी खूप जास्ती करप्शन केलेलं आहे, 2-3 महल बांधलेले आहेत. तुम्हाला जे वाटतं ते लिहा. तुमच्या सर्व्हिसमध्ये तुमचं आतापर्यंत सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय राहिलेलं आहे आफ्टर यू वेंट टू द सर्व्हिस. राईट. व्हॉट एव्हर इज युअर ड्रीम सर्व्हिस, व्हॉट हॅव यू परफॉर्म. राईट. वाय डिड यू गो टू दॅट सर्व्हिस. काय केलं का असं काम की जे खरंच उल्लेखनीय आहे, ज्यामुळे खरंच समाजामध्ये एक चांगला इम्पॅक्ट आलेला आहे. असं काय केलेलं आहे का तुम्ही? जस्ट हॅव टू राईट डाऊन की ऍट द एज ऑफ 30 वेअर डू यू सी युअर सेल्फ. झालं असेल तर हात वरती करायचा आहे. मला एकदा फक्त इन्फॉर्म करा की झालेलं आहे सर. अदरवाईज जस्ट आय एम गोइंग टू गिव्ह यू लास्ट 1 मिनिट. बघा, ह्याच्यावरनं कळतंय की आपण आपल्याच लाईफ बद्दल किती सिन्सिअर आहोत. किती, ज्याला सगळ्यात जास्त क्लॅरिटी असेल लाईफ बद्दल बघा, त्याचे चान्सेस सगळ्यात जास्ती आहेत सक्सेस होण्याचे. बाकीच्यांचं झालंय का? डन. चलो लास्ट 30 सेकंड्स. वाइंड अप. झालंय का? आता काय करा. आता समजा, राईट, व्हॉट इज युअर एज. हा, मग 22, 23, 20, 21 जे काही तुमची एज असेल ती. यू नो हाऊ मेनी इयर्स आर लेफ्ट फॉर 30. राईट. येस ऑर नो. जर तेवढे येत नसेल तर मग उठा, बाहेर जावा, मग नाही होत UPSC. मग तेवढे इयर्स आहेत ना. आता तसं एक प्लॅन बनवा की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते अचीव्ह करण्यासाठी या वर्षी काय करायला लागेल, या वर्षी काय करायला लागेल, या वर्षी काय करायला लागेल, तसं प्लॅन लिहून काढा बरं. सो दॅट यू कॅन अचीव्ह व्हॉट एव्हर यू हॅव थॉट फॉर युअर सेल्फ ऍट द एज ऑफ 30. काय काय करायला लागेल तुम्हाला कळते तुम्हाला. सो इफ आय एम 22 जस्ट नाव, व्हॉट विल आय डू फ्रॉम 22 टू 23, किंवा 22 टू 24 मी काय करणार, 24 टू 26 मी काय केलं पाहिजे, 26 टू 28 मी काय केलं पाहिजे, 28 टू 30 मी काय केलं पाहिजे. तर मी 30ला जे लिहिलेलं आहे ते अचीव्ह होईल ना. काही का वर्षात सगळं अचीव्ह नाही होणार. मग त्यासाठी काहीतरी करायला लागणार. प्रोसेस विचारपूर्वक लिहा, विचारपूर्वक लिहा, डिटेलमध्ये लिहा काय काय करायला लागेल तुम्हाला. प्रिपरेशन म्हणजे काय, कसं करणार प्रिपरेशन, त्याला काय डेली शेड्यूल असणार आहे का. राईट. मग रिझल्ट कधीपर्यंत येणार तुमचा, रिझल्ट आल्यावरती काय करणार. झालं असेल तर परत हात वरती करा. येस, ऑनलाईन स्टुडंट झालं असेल तर एकदा कळवा मला चॅट बॉक्समध्ये. येस, नेहा, ऋतुजा, मोनिका. डन आहे का 30 पर्यंतचा प्लॅन. एकदा वाचा बरं, फिजिबल वाटतो का तुम्हाला. एकदा वाचा बरं. 30 पर्यंत काय काय करणार ही क्लॅरिटी आलेली तुम्हाला. दरवर्षी काय काय करावं लागेल जर त्या प्लॅनला तुम्हाला पोहोचायचं ऍट द एज ऑफ 30. येस, यू गॉट द क्लॅरिटी. येस, झालंय का सगळ्यांचं झालेलं आहे. राईट. आता खूप महत्वाचा विषय लक्षात घ्या. नवीन पान घ्या. आता नवीन पान घ्या. राईट. आता असं विचार करा दॅट टुमॉरो मॉर्निंग 10 AM, सकाळी 10 वाजता यू आर गोइंग टू डाय. काय होणार आहे, तुम्ही मरणार आहात. सो व्हॉट आर द 3 रिग्रेट्स यू विल हॅव इन युअर लाईफ. विचारपूर्वक लिहा. तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता काय करणार आहे, मरणार आहे. मग जीवन संपलं, काय 3 रिग्रेट राहणार तुमच्या जीवनात, विचार करा. विचारपूर्वक लिहा. लिहिले का सगळ्यांनी. लिहिले ते वाचा, परत वाचा. जे 3 गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्ती ज्याचा खंत आहे, रिग्रेट आहे. आता इमॅजिन करा की अशा स्थितीमध्ये वेन यू आर डाईंग वुड यू लाईक टू डाय.
खंत आहेत जीवनात आणि काय करतोय आपण, मरतोय. बरोबर आहे. पण पण एक दिवस तो येणार आहे ना. व्हॉट इज द ट्रुथ ऑफ लाईफ? जो जीवनात आलाय तो मरणार आहे. काय होतं की आपण फक्त दुसऱ्यांना मरताना बघतो आणि रोज सकाळी उठलो, आपले डोळे उघडतात आणि आपण रोज श्वास घेतो, जगतो. म्हणजे आपल्याला काय झालं असतं, सवय झाली असती जगण्याची, म्हणून आपल्याला वाटतं आपण मरणारच नाही. वी हॅव टेकन दिस लाईफ फॉर ग्रांटेड. वी हॅव टेकन दिस लाईफ फॉर ग्रांटेड. बट वन डे इज गोइंग टू कम, राईट? अँड एक्झॅक्टली आता तुम्ही जे विचार करत होते, जीवनाचं अंत आलेलं आहे, मग तुम्हाला काय आठवणार? तुमचे रिग्रेट्स, की मी काय जीवनात करू शकलो किंवा काय करू शकलो नाही, हे त्या काळात तुम्हाला आठवणार. आलं तुम्हाला लक्षात? तर त्या काळात न आठवायला पाहिजे ह्या गोष्टी, म्हणून ते आत्ताच तुम्ही जे लिहून घेतलेलं आहे ते तुमच्या डोक्यात फिक्स करून ठेवा. फिक्स, की दिस आर नॉट द रिग्रेट्स आय एम गोइंग टू हॅव. आय माइट हॅव सम अदर रिग्रेट्स, बट दिस आर नॉट द रिग्रेट्स आय एम गोइंग टू हॅव वेन आय एम ऑन माय डेथ बेड. जेव्हा मी मरणार आहे मला माहिती आहे, तेव्हा हे रिग्रेट्स नाही पाहिजे जीवनात. हे जीवनाचं तुमचं उद्देश असलं पाहिजे. आता युपीएससी एमपीएससी जाऊन द्या, विसरून जावा. आलं तुम्हाला लक्षात? तुमच्या उद्देश काय असलं पाहिजे जीवनाचं? हे जे 3 गोष्टी लिहिलेले आहेत, मी ज्या दिवशी पण मरणार असेल, मला कळेल की आता बाबा आपला विषय संपत आलेला आहे, तर हे 3 गोष्टी आपल्याला तेव्हा सतवली नाही पाहिजे त्यांनी. तर माझ्या जीवनाचं आजपासून जो प्रवास असणार आहे, राईट, आज माझा जन्म झाला असं पकडायचं, आजपासून जो माझा प्रवास असणार आहे, या 3 गोष्टी ह्या मला अचीव्ह करायचे. ते तुम्ही लिहिलेले आहेत बघा. मी ना कोणी सांगितलेलं आहे, ना तुमच्या वडिलांनी सांगितलं, ना तुमच्या आईनी सांगितलं, कोणीच नाही सांगितलं. तुमच्या मनाने तुम्ही लिहिलेले आहेत ते. आलं तुम्हाला लक्षात? तुमच्या जीवनाचं जे आज उद्देश आहे काय, हे 3 खंत नाही राहिले पाहिजे. सगळ्यात जास्ती तुम्हाला काय कन्सर्न करतंय, या 3 गोष्टी कन्सर्न करतायत. आलं तुम्हाला लक्षात? आता आपण जर या प्रोसेसकडे बघितलं, राईट, तुम्ही सगळ्यांनी लिहिलंय ऍट द एज ऑफ 30 तुम्हाला काय झालं पाहिजे. तुम्हाला हे पण कळालं असेल की ते अचीव्ह करण्यासाठी दरवर्षी तुम्ही काय काय करणार आहात. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, एकच सांगतो, तुम्हाला जीवनात काय पाहिजे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. सक्सेसला आपण काय म्हणतो? यश. तुम्हाला जीवनात काय पाहिजे? यश. व्हॉट इज सक्सेस? सक्सेस म्हणजे काय असतं? व्हॉट एव्हर यू वॉन्टेड. सिंपल परिभाषा. एसे मध्ये पण कामाला येणार. एसे मध्ये ना माती खातात आपले महाराष्ट्राचे पोरं, भंगार एसे. कालच मी मेन्सच्या पोरांचे एसे वाचले. मी काय लिहिलं माहिती काय एसे मध्ये? थँक गॉड आय सर्वाइव्ड आफ्टर रिडिंग युअर एसे. हा कमेंट होता मेन्सच्या पोरांच्या एसेचा माझा. म्हणजे काय त्यात दमच नाही रे, कन्सेप्टच तुला माहित नाही. काय काय लिहिणार तू? काय इम्प्रेस करणार समोरच्या लोकांना? जरा ते विषयाचा खोल असला पाहिजे, विषयावरती जरा पकड असली पाहिजे, एक असा प्रॉपर फ्लो असला पाहिजे एसेमध्ये. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून ह्या कन्सेप्ट खूप गरजेचे आहेत. सक्सेस म्हणजे काय? जे तुम्ही तुमच्यासाठी टार्गेट ठेवलं होतं ते तुम्ही अचीव्ह केलं. मला या मुलीशी लग्न करायचंय, टार्गेट होता माझा. जर मी मुलीशी लग्न केलं तर काय भेटणार मला? सक्सेस. बट इज सक्सेस ऑलवेज हॅपीनेस? मी त्या मुलीशी लग्न केलं, सक्सेस आहे माझा, पण पुढं लग्नात मजा नाही आली, हॅपीनेस भेटणार का? आर यू अंडरस्टँडिंग? सो व्हॉट इज हॅपीनेस? व्हॉट इज हॅपीनेस? हॅपीनेस म्हणजे काय असतं? व्हॉट इज हॅपीनेस? ओके, एक स्टेट ऑफ माइंड आहे. व्हेरी गुड. पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड म्हणू शकतो. अजून अजून एक इमोशन आहे. ओके. हॅपीनेस कशाशी संबंधित आहे? व्हेरी गुड. सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला खंत आहेत ना लाईफमध्ये? कशामुळे खंत आहेत? यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर लाईफ. सो वेन विल यू बिकम हॅपी इन युअर लाईफ? वेन यू आर सॅटिस्फाईड विथ युअर लाईफ. वेन विल यू बिकम सॅटिस्फाईड विथ युअर लाईफ? वेन यू फील दॅट व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू अचीव्ह, यू हॅव अचीव्ह दॅट. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? ह्याच्या रिलेटेड एक शब्द असतो प्लेजर. हा कसा आहे? असोसिएटेड विथ व्हॉट? मटेरियल थिंग्स. म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? इट इज शॉर्ट टर्म प्लेजर. आलं तुम्हाला लक्षात? की बाबा मी मोबाईल नवीन घेतला, लय भारी वाटलं. 4 दिवसांनी काय वाटतं का आपल्याला हातात नवीन मोबाईल असला की? 4 दिवसांनी नवीन गाडीचं काय कौतुक वाटतं का आपल्याला? काहीच वाटत नाही. सो प्लेजर इज ऑलवेज व्हॉट? शॉर्ट टर्म. जर तुम्हाला हॅपीनेस पाहिजे, सो व्हॉट यू शुड बी? सॅटिस्फाईड. सॅटिस्फॅक्शन, की कुछ तो मैंने किया जिंदगी में. नाहीतर ज्या दिवशी मरणार असणार आपण, त्या दिवशी आपलं काय खंत असणार? काहीच करू शकलो नाही जीवनात. जीवनात काहीच करू शकलो नाही. कशाला देवाने जीवन दिलं? एवढं जगलो, पण काहीच उखाडलं नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? दॅट इज अ व्हेरी बॅड फिलिंग टू हॅव. अँड वाय आय एम मेकिंग यू फील इट जस्ट नाव? बिकॉज यू आर यंग. यू कॅन डू समथिंग अबाउट युअर लाईफ राईट नाव. ही जेव्हा 50शी ओलांडली, त्यांच्याशी मी असं बोललो तर डिप्रेशनमध्ये जाणार लोक. त्यांच्याशी बोलू नाही शकत मी. का? आता ती जास्ती काय त्यांच्याकडे एनर्जी राहिली नाही करण्यासाठी. मी तुमच्याशी बोलू शकतो कारण की तुम्ही आत्ता असं आजपासून हे विचार करा, आज जन्म झालेला आहे आणि मी जेव्हा मरणार आहे, माझे हे 3 खंत असतील. जर मी आत्ता जन्माला झालो आणि पुढे काय काम केलं नाही तर हे 3 खंत माझे राहतील, ते मला आता घालवायचे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो सक्सेस, हॅपीनेस, प्लेजर हे समजून घ्या. लाईफ मधले तुमचे जे गोल्स आहेत, तो विच गोल इज फॉर सक्सेस, विच गोल इज फॉर हॅपीनेस. सो अंडरस्टँड, क्लिअरिंग UPSC, MPSC is success because that was a target which you have set
बट ते अचीव्ह झाल्यानंतर तुम्हाला हॅपीनेस मिळेल का नाही ते माहित नाही. लक्षात ठेवा, हॅपीनेस कधी तुम्हाला मिळेल? वेन यू फील सॅटिस्फाईड. तर आज तुम्ही हे विचार करा, वेन विल आय फील सॅटिस्फाईड. आता 3 गोष्टी लिहा की वेन विल आय फील सॅटिस्फाईड इन माय लाईफ. पूर्ण विचार करा लाईफचं. वेन यू आर ऍट द एज ऑफ 70, विचार करा 70, 80, 90, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कधी वाटेल लाईफचं? फॅमिली विषय असेल का, इकॉनॉमिकचा विषय असेल का, समाजामधला विषय असेल का, काय कधी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटणार? झालं असेल तर हातवरती करा. झालं? हे जे म्हणणं काय समजायचं आपल्या लक्षात घ्या. जो युपीएससी एमपीएससी करतो, मेजर मिस्टेक काय करतो तो विद्यार्थी? तुम्ही युपीएससी एमपीएससी पास झाला, तुम्हाला काय भेटतं? अरे तुम्हाला लक्षात, त्याला काय वाटतं, मला जर युपीएससी एमपीएससी मध्ये मी पास झालो, ओनली देन आय विल बी हॅपी. ओनली देन आय विल बी हॅपी इन लाईफ. आता तुम्ही तुमचं लिहा. तुम्ही तुमचं लिहिलेलं आहे ऑलरेडी की तुम्हाला सॅटिस्फाय काय करणार आहे जीवनात. आलं तुम्हाला लक्षात? सो व्हॉट आर द कॉमन पॉइंट्स? काय असतील सॅटिस्फॅक्शनचे? काय लिहिलंय तुम्ही? सक्सेस पाहिजे जीवनात. अजून काय? मेकिंग पेरेंट्स प्राऊड. अजून काय? ओके, म्हणजे तुम्हाला जेव्हा समाजात चांगलं व्यक्ती म्हणून तुमची ओळख असेल, तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल, तुम्हाला एक स्टेटस सिम्बॉल असेल, तर हा चांगला व्यक्ती आहे, यांनी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे जीवनात आणि काहीतरी समाजात चांगलं पॉझिटिव्ह केलेलं आहे. राईट? सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, राईट, जस्ट सी युपीएससी एमपीएससी ऍज अ मीन्स. दिस इज जस्ट अ मीन्स. माध्यम आहे, माध्यम कुठं पोहोचण्यासाठी. हे का सांगतो मी तुम्हाला? तुम्ही ह्या युपीएससी एमपीएससी ला तुमचं गोल, एंड गोल लाईफचा जर बनवलं, यू वुड बिकम इमोशनल. तुम्ही इमोशनल होऊन जाणार. अँड इमोशनल पीपल युजली विल नॉट मेक विच काइंड ऑफ डिसिजन्स? रॅशनल डिसिजन्स. खूप जास्ती जो दिवसभर स्वप्न, कोण आहे का तुमच्यामधनं? बघा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा हा. स्वतःकडनं तुम्ही सेल्फ चेक करून घ्यायचं खूप महत्वाचं आहे आपण तयारी चालू करण्याच्या आधी, की मी दिवसभर खूप जास्ती अटॅच आहे का रिझल्टशी? केव्हा माझा रिझल्ट येणार? मी आय एस बनणार, आयपीएस बनणार, मी स्पीच देतोय, खूप जास्तीच मी त्याला अटॅच आहे का त्या रिझल्टला? आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुम्ही काय करताय, खूप जास्ती इमोशनल झालेलं आहे एक्झाम बद्दल. यू स्टॉप फोकसिंग ऑन प्रोसेस. बरोबर आहे? ह्यासाठी नेहमी एक सिंपल गोष्ट असते, ती लक्षात ठेवायची आणि हे सेल्फ चेक करत राहायचं. एक फेमस सर्जन असतो, बरोबर आहे का नाही? तो एवढा विश्वप्रख्यात सर्जरी करण्यासाठी प्रख्यात होता. एका दिवशी तो तसाच सर्जरी करायला हॉस्पिटलला गेला आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये एंटर झाला, त्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेला, राईट, पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते ब्लेड उचललं, स्काल्पेल, त्याचा हात थरथरायला लागला. काय व्हायला लागला? त्याचा हात थरथरायला लागला. फर्स्ट टाइम. सर्जनचा हात कसा असला पाहिजे? स्टेबल असला पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? का थरथरायला लागला? ही रिअलाइज दॅट द पर्सन on the bed of the operation theater is my son. So what happened? What happened? For the first time, he started thinking about the result and his focus shifted from the process to the result. की जर हे ऑपरेशन व्यवस्थित झालं नाही तर काय होणार? तर जो व्यक्ती जास्ती फक्त रिझल्टशी फोकस आहे, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होतोय? तो व्यक्ती प्रोसेस जी आहे, प्रोसेस तीच प्रॉपरली करत नाही. हात थरथरायला लागणार. हात थरथरायला लागणार म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होणार नाही. ऑपरेशन व्यवस्थित होणार, रिझल्ट येणार नाही व्यवस्थित. सो तुम्ही जर जास्ती इमोशनल झालेला आहात या एक्झाम बद्दल, तर एक स्टेप असा मागे घ्या स्वतः आणि ही प्रोसेस लांबनं बघा आणि या प्रोसेसमध्ये परत हे आठवण करा की व्हॉट इज द प्रोसेस? प्रोसेस इज प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. प्रिलिम्ससाठी थोडेफार तुम्हाला स्किल्स लागणार आहेत, मेन्ससाठी तुम्हाला स्किल्स लागणार आहेत आणि इंटरव्ह्यू साठी तुम्हाला स्किल्स लागणार आहेत. या स्किल्स वरती मी काम करतो आहे का, करते आहे का, हे जर स्किल्स मी घेतले, देन द रिझल्ट विल बी अ बाय प्रोडक्ट. रिझल्ट काय होईल? बाय प्रोडक्ट होईल, ऑटोमॅटिकली येईल. मी फक्त रिझल्ट 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 वरती फोकस करत राहिलो तर मी हा जो प्रवास आहे प्रिलिम्स मध्ये काय लागतंय तुम्हाला? आता तुम्ही एमपीएससी देणार असाल, युपीएससी देणार असाल, दोघांचे प्रिलिम वेगळे वेगळे तुम्हाला माहिती आहे. एमपीएससी प्रिलिम असेल, जनरल सायन्स वरती 20 प्रश्न आहेत, तर जनरल सायन्स वरती माझी कमांड आहे का? फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री आहे का? मला जमतंय का? राईट. प्रिलिम्स, करंट अफेअर्स वेगळे आहेत एमपीएससीचे, त्याच्यावरती माझी कमांड आहे का? महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवरती माझी कमांड आहे का? माझे मागचे 10 ते 15 वर्षाचे पीवायक्यू पाठ झालेले आहेत का प्रिलिम्सचे? म्हणजे हा जो आहे, हा रॅशनल व्यक्ती आहे. मग मी प्रिलिम्स पास होणार. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो? बघा, प्रॉब्लेम काय होतो? तुम्ही इमोशनल झाला. आता आपण काय डिस्कस केलं? व्हॉट इज सक्सेस? काय डिस्कस केलं? व्हॉट इज प्लेजर? काय डिस्कस केलं? व्हॉट इज हॅपीनेस? बरोबर आहे का नाही? आता एक महत्वाचा विषय आपण डिस्कस करणार आहे. सक्सेस डिस्कस केला. काय सक्सेस? परत सांगा बरं, कोण सांगेल मला? हातवरती करा. व्हॉट इज सक्सेस? वेन यू अचीव्ह व्हॉट यू विश फॉर. तर तुमच्या नजरेमध्ये तुम्ही कोण आहात? सक्सेस. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे?
आता हा विषय तुम्ही बघितलाय. तुम्ही समजा इथं आहात, तुम्ही समजा इथं आहात, राईट. व्हॉट इज युअर विश जस्ट नाऊ नेहा? व्हॉट इज अ विश? आय वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर. आहे का नाही विश? म्हणून तू इथं आहे ना क्लासमध्ये, बरोबर आहे का नाही? का माझं प्रवचन ऐकायला येते रोज? इथं कशाला आली? आलं तुम्हाला लक्षात? ऑफिसर बनण्यासाठी. हे तुमचं कॉमन इथं विषय म्हणून आपण इथं कॉमन बसलेलो इथं, राईट. सो युअर विश इज यू वॉन्ट टू बिकम अ ऑफिसर, एनी ऑफिसर, व्हॉट एव्हर इज युअर गोल. यू आर करंटली हिअर, यू आर करंटली हिअर, बरोबर. आता विचार करा काय होणार आहे. तुम्ही इथं आहात, तुमची आशा अपेक्षा तुमची विश काय आहे की रिझल्ट काय आला पाहिजे? ए आला पाहिजे. आणि दुसरी संभावना काय? BNS. जेव्हा मी अपेक्षा करतो की रिझल्ट ए आला पाहिजे आणि बी आलं, मी तर काय राहतो, मला काय होते? डिसअपॉइंटमेंट, मला काय होतं? दुःख होतं, मला काय होतं? एन्झायटी वाटते, मला काय होतं? सेल्फ कॉन्फिडन्स माझा कमी होतो. सिंपल आहे का नाही? आता हे रोजच्या जीवनात आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं तुम्हाला काहीतरी शिकवलं, उद्यापासून आपण जे वेगवेगळे बॅच आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे मॉड्यूल चालू होणार आहेत. जी UPSC MPSC ची मुख्य परीक्षाची बॅच आहे त्यांचं एन्शियंट इंडिया उद्यापासून चालू होणार आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे. एन्शियंट इंडिया झालं, एन्शियंट इंडिया नंतर टेस्ट झाली, बरोबर आहे, राईट. टेस्टमध्ये टेस्टसाठी मी खूप कमी अभ्यास केलेला आहे, पण मला काय वाटतंय की रिझल्ट भारी आला पाहिजे. पण रिझल्ट भारी नाही आला तर मला काय वाटणार? मला जर कंटिन्युअस डिसअपॉइंटमेंट येत आहेत लाईफमध्ये, कंटिन्युअस डिसअपॉइंटमेंट येत आहेत लाईफमध्ये, तर माझा सेल्फ कॉन्फिडन्स काय होणार? संपून जाणार. आलं तुम्हाला लक्षात? माझा सेल्फ कॉन्फिडन्स संपला, मग मग मला काय वाटणार? मला काय झालंय? एन्झायटी, मला काय झालंय? डिप्रेशन. हे तुम्हाला सगळ्यांना काय सांगतोय? बिकॉज ॲज आय हॅव ऑलवेज टोल्ड यू, फक्त कोचिंग तुम्ही पास होणार नाहीये. कोचिंग 30%, तुमची मेहनत 30%, 10% तुमचं मेंटल फिटनेस आहे. मेंटल फिटनेस साठी हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही जे विचार करताय, तुम्ही अपेक्षा ठेवताय, तुम्ही अपेक्षा ठेवताय ए आणि रिझल्ट आला बी. जेवढ्या वेळा असं होणार आहे की तुम्ही ए ची अपेक्षा करताय आणि बी चा रिझल्ट येतोय, तेवढे वेळेस तुमचं मेंटल फिटनेस काय होतीये? गेम सारखं बघायला, गेम सारखं. गेम मध्ये आपण बघतो ना, लाईफ कमी होत जाते बघा. आलं तुम्हाला लक्षात? हे होते. आता विषय काय आहे? तुम्ही ए ए का विचार करताय आणि कसा विचार करताय ते महत्वाचे आहे. इज ए युअर रॅशनल थॉट ऑर इज इट युअर इमोशनल थॉट? मी ऑफिसर बनणार, हा काय तुमचा आता इमोशन. बट त्या इमोशनसाठी आपण रॅशनली लॉजिकली जे लागते त्यासाठी जर आपण तेवढं काम केलं नाही तर नेहमी रिझल्ट काय येणार? आज मला एक विद्यार्थिनीचे पालक भेटायला आले, बरोबर आहे का नाही? ती म्हणली रिझल्ट निगेटिव्ह आला तिचा UPSC MPSCचा पूर्व परीक्षेचा. आजचीच गोष्ट आहे सर, ती 10 ते 15 दिवस डिप्रेशन मध्ये होती. मी त्यांना सांगितलं, मी जानेवारीमध्ये तिला सांगितलं होतं, जानेवारीमध्ये मला क्लॅरिटी आली होती ही पास होणार नाही. मला तर काय वाईट वाटत नाही तिच्याबद्दल, का आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग हर टू क्लिअर. Why? Because you might be expecting as a parent, because you are what? Emotional. You are what? Emotional. But I am rational. I see her scores. I see what she is doing every day. So if she pass the exam, it is only going to be by luck, by chance. त्या दिवशी सगळे तुक्के बसले, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याची प्रॉबिलिटी किती आहे? 1%. आलं तुम्हाला लक्षात? सो तुम्ही जे विश करताय, विश ते नेहमी स्वतःला इव्हॅल्युएट करा. मी रॅशनली विश करतोय का हा माझा इमोशन बोलतोय? आपण क्लिअर करणार ही परीक्षा, आपण करणार पण त्यासाठी काय? आता त्यासाठी काय? ह्याच्यासाठी मी आता तो शेवटचा भाग येतोय मी त्याकडं. तुम्हाला जरी ही सिस्टम किंवा तुम्हाला ही एक्झाम किंवा जीवनात काय पाहिजे तुम्हाला? दॅट्स इट. तुम्हाला जीवनात काय पाहिजे अल्टिमेटली? सगळ्यांना काय पाहिजे? एनीबडी हु इज हिअर हु डज नॉट वॉन्ट सक्सेस इन देअर फील्ड, एव्हरीबडी जस्ट वॉन्ट सक्सेस, राईट. अँड हाऊ टू गेट सक्सेस? आय टोल्ड यू, 1% इट इज बाय चान्स, इट इज बाय लक. 100% म्हणजे 1% आहे ना, देव त्याच्यावरती खुशच झाला आणि पास झाला. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या 1% साठी थांबणार आहे का? की तो 1% वाला मीच पाहिजे, मग मी लॉटरी घेईल, मग मी गॅम्बलिंग करेल, बरोबर आहे का नाही? सो दॅट आय बिकम दॅट 1%, दोज हु हॅव बिकम सक्सेसफुल बाय चान्स, बाय लक. 99% ऑफ पीपल हु गेट सक्सेस. आता पुढचा जो शब्द आहे तो खूप खूप जास्ती महत्वाचा आहे. तुमचं जीवन पूर्ण परिवर्तन होऊ शकतं एका शब्दाने, फक्त लक्षात ठेवा, राईट. 99% ऑफ द पीपल हु गेट सक्सेस इज ड्यू टू दॅट्स इट, दॅट्स इट. इंडियामध्ये काय प्रॉब्लेम आहे? इंडिया डेव्हलपिंग कंट्री काय आहे? बिकॉज सिस्टम डज नॉट वर्क, पर्सन वर्क्स. बेस्ट एक्झाम्पल बिंग तुकाराम मुंडे. ते आले, कायदे बदलले का? ऑर्गनायझेशन बदलली का? गव्हर्नमेंट बदलली का? लोक बदलले का? काहीच बदललं नाही. फक्त काय बदललं? हेड बदललं. मग फंक्शनिंग बदलली. म्हणून इंडिया सक्सेसफुल नाही. जो देश सक्सेसफुल असतो तिथं काय वर्क करतं? सिस्टम. तुकाराम मुंडे ए असेल किंवा त्या जागी बी आला, तेच कायदे लागू होणार, तसंच काम होणार. म्हणून देश काय झाला? तो डेव्हलप झाला. आपल्या इथं काय आहे? पर्सन सेंट्रिक आहे. हा माणूस आला पाहिजे भाऊ. हा कोण आहे?
कृष्ण आहे. हा कोण आहे? तारणहार. आपल्याला वाचवणारा हाच. कशाला? वी शुड स्टॉप. सी, लक्षात घ्या, जेव्हा सिस्टम वर्क करत नाही ना, तेव्हा हिरो इमर्ज होतात. आलं तुम्हाला लक्षात? सो आय डोंट वॉन्ट टू बी हिरो इन युअर लाईफ. लक्षात घ्या, जर तुम्ही फक्त माझ्यामुळे पास होणार असाल, देन इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू, व्हेरी बॅड डिसिजन फॉर यू. The probability of you passing is going to be very less. You should pass because you follow a system. नीरव सर आले, दुसरे कुठले सर आले किंवा कुठले सर नाही आले, काय घेणं देणं नाही. मी काय फॉलो करणार आहे? सिस्टम. आलं तुम्हाला लक्षात? ती सिस्टम म्हणजे काय असणार आहे? तुम्हाला जे काय तुमचे इथे डेली शेड्यूल दिलेले आहेत ते तुमची सिस्टम आहे. आता काल आपण काय केलं? जिओग्राफीचे समजा 10 टॉपिक केले. मी एकदम बेकार शिकवलं, एवढं घाण शिकवलं की ते 10 टॉपिक मधलं तुम्हाला एकही टॉपिक नाही कळाला. पण सिस्टम काय म्हणतीये? हे 10 टॉपिक तुला अपेक्षित आहे आज अभ्यास करणं. तुम्ही काय केलं पाहिजे? जस्ट डू दॅट 10 टॉपिक्स. कळते का तुम्हाला? मग 10 झाले, 10 झाले, 10 झाले. सॅटर्डेला टेस्ट आली. सिस्टम काय म्हणतीये? ही टेस्ट तुला द्यायची. सिस्टम काय म्हणतीये? की रोज मला 8 ते 10 तास अभ्यास करायचा आहे. रोज मला रिव्हिजन करायचंय. रोज मला हे जे स्किल्स लागणार आहेत, रायटिंग स्किल मला लागणार आहे. सिस्टम म्हणतीये मला. नीरव सर म्हणत नाहीये. सिस्टम का म्हणतीये तसं? सिस्टम का म्हणतीये? कारण की तुम्हीच लिहिलंय, दीज आर द स्किल्स रिक्वायर्ड टू क्लिअर यूपीएससी एमपीएससी एक्झाम. आर यू अंडरस्टँडिंग दिस? टू जस्ट फॉलो द सिस्टम. जो माणूस हा सिस्टम परफेक्ट फॉलो करणार, लक्षात घ्या, परफेक्ट टाइमला उठतोय, परफेक्ट टाइमला अभ्यास करतोय, डाएट परफेक्ट ठेवतोय, राईट, लाईफ चॉईसेस परफेक्ट ठेवतोय, तो पास होणार. मिरॅकल नाहीये. मिरॅकल नाहीये की नीरव सर आले, त्यांनी काहीतरी भारी शिकवलं, सगळं कन्सेप्ट क्लिअर झाले म्हणून मी फॉरगेट इट. डोंट वेट फॉर मिरॅकल्स. अँड तुम्ही जर ब्लेम केलं पण की आय डिड नॉट पास बिकॉज ऑफ नीरव सर, काही फरक पडणार नाही. परत इंस्टाग्रामला पुढच्या वर्षी लोक हजारो बघतील, ते येतील, ते ऍडमिशन घेतील. तुमच्या 4 शिवानी मला काहीच फरक पडणार नाही. फरक कोणाला पडणार? यू डिड नॉट क्लिअर. आलं तुम्हाला लक्षात? यू डिड नॉट क्लिअर. सो डोक्यात एकच ठेवा, if I want to become successful, and I'm not talking about UPSC, MPSC, I am talking about life. I am just talking about the word successful. What do you need to follow? काय फॉलो करायचंय? सिस्टम फॉलो करायची. दॅट्स इट. आणि ती आत्ता तुमच्या लाईफमध्ये सिस्टम काय असली पाहिजे? सकाळी उठण्याचा टाइम, रात्री झोपण्याचा टाइम हा फिक्स केला पाहिजे. जेवण करण्याचा टाइम फिक्स केला पाहिजे. का? त्याच टाइमला मी जर 21 दिवस झोपलो, मला त्याच टाइमला झोप येणार. मी जर रोज वेगवेगळ्या टाइमला झोपलो, माझी सिस्टम बिघडली. मी रोज सकाळी समजा 6 वाजता उठलो, अलार्म लावला नाही लावला, 21व्या दिवशी ऑटोमॅटिक डोळे उघडणार. 6 वाजता मी रोज उठतोय, ठीक आहे, 7 वाजता मी रोज अभ्यासिका देतोय, ऑटोमॅटिक येणार. सिस्टम झाली ती. आय डू नॉट केअर. आज मला बरं वाटते, नाही वाटते, अभ्यास करण्याची इच्छा होतीये, नाही होतीये. एव्हरी डे आपण सेम असणार आहे का? एव्हरी डे मला जोश सेम असणार आहे का? नाही. एव्हरी डे मला अभ्यास करण्याची खूप इच्छा असणार आहे का? नाही. मला काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छा कधी कधी होणार. बट मला काय करायचंय? आय जस्ट नीड टू फॉलो द सिस्टम. ठीक आहे, एखाद दिवस, 10 दिवस, 15 दिवसात, एका आठवड्यात मी कुठेतरी ब्रेक घेतला, दॅट इज ऑल्सो सिस्टम. सो दॅट आय बिकम फ्रेश, रिज्युविनेटेड. बट इट इज ऑल सिस्टम माय फ्रेंड्स, ऑल सिस्टम. आज आपल्या इंस्टाग्राम पेजला रणजित बजाज सरांनी लाईक केलं आणि फॉलो केलं आणि त्यांनी आपली रील शेअर केली. आलं तुम्हाला लक्षात? आता रणजित बजाज एवढा मोठा माणूस आहे की तो भारताच्या पूर्ण फुटबॉलमध्ये क्रांती आणणार आहे, लक्षात घ्या. आणि तो काय म्हणतो की त्याला विचारलं कोणी तरी, सर भारतात मेसी आणि रोनाल्डो कधी येणार फुटबॉलमध्ये? तो म्हणला आले आणि मेले, आले आणि गेले, ते कधी झाले नाही मेसी आणि रोनाल्डो. का? सिस्टम नव्हती. सिस्टम म्हणजे काय? जर ते यंग असले असते, ती सिस्टम असली असती, त्यांनी कॅच केलं असतं की हे टॅलेंटेड आहेत फुटबॉलमध्ये, त्यांना चांगली कोचिंग दिली असती, न्यूट्रिशन दिलं असतं, त्यांना चांगलं अपब्रिंगिंग दिलं असतं, तर आज ते मेसी आणि रोनाल्डो राहिले असते. तर आता तो कुठेतरी इंजिनियर असेल, कुठं डॉक्टर असेल किंवा कोणतरी गव्हर्नमेंटचं काम करत असेल. मेसी आणि रोनाल्डो तुमचे. व्हॉट फेल्ड देम? सिस्टम. सो इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल, व्हॉट यू नीड टू फॉलो? सिस्टम. हाऊ टू डिसाइड दॅट सिस्टम? डिपेंडिंग अपॉन what is your goal. Competitive exam is my goal, sir. What is this competitive exam? This competitive exam is made up of 3 steps: prelims, mains, interview. What are the qualities required for prelims? 1, 2, 3. What are the qualities required for mains? I should be by hearting the syllabus. I should be good with answer writing. My micro notes should be ready. And what is the quality required for the interview? I should have conceptual clarity. I should have good communication skills. Now you know what is the requirement. You just set a system. Ki sir, you all have written. तुम्ही लिहिलंय ना? कुठल्या वर्षी तुम्ही पास होणार आहे? UPSC, MPSC लिहिलंय ना तुम्ही? लिहिलंय का नाही लिहिलं?
आता समजा 1 वर्ष आहे तुमच्याकडे, 2 वर्ष आहे, 3 वर्ष जो काय आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही जर हे सिस्टम फॉलो केलं, ऑटोमॅटिकली तुम्ही मेसी, रोनाल्डो जे तुम्हाला बनायचं तुम्ही बनू शकता. कारण की तुम्ही काय करणार, रोज तालीम करणार, रोज प्रॅक्टिस करणार त्या गोष्टीची. सो यू विल ऑटोमॅटिकली बिकम बेटर. आलं का तुम्हाला लक्षात? सिंपल आहे बघा, सिंपल फंड आहे, एकच फंड आहे. परत परत सांगतोय आणि हे खूप व्यवस्थित आता तुमच्या डोक्यात उतरून घ्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुमच्या शेजारी बसलेला किंवा बसलेली त्याच्याबरोबर तुमची कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे इट इज अ कॉम्पिटिशन विथ युअर सेल्फ. And what is the competition? Yesterday I was at this level. Am I a little bit better than yesterday? So you are every day competing with whom? Yourself. If you improve every day in the skill sets which you have already noted them down, then you get success. आलं तुम्हाला लक्षात? मेन्स मध्ये सर मला आन्सर रायटिंग जमत नाहीये. आता ज्यांनी 1 महिन्यापासून आन्सर रायटिंग केलेली आहे त्यांनी काय केलं पाहिजे, घरी 1 महिन्यापूर्वीचं त्यांचं उत्तर बघितलं पाहिजे आणि आजचं उत्तर बघितलं पाहिजे. त्यामध्ये जर फरक आहे तुम्ही इम्प्रूव्ह करताय. जर त्यामध्ये फरक नाहीये, यू आर ऑन द रॉंग ट्रॅक, यू आर ऑन द रॉंग डायरेक्शन. कळते का तुम्हाला? तर डोंट ब्लेम एनीबडी, डोंट मेक एनीबडी हिरो. कोणाला हिरो बनवू नका, कोणाला विलन बनवू नका. बिकॉज इट इज युअर लाईफ. They are your regrets. I have not given you those regrets. They are going to remain with you. You take responsibility of your life. I want to be successful. And if I want to be successful, I need to follow this system. If you don't follow this system, you are going to die with those regrets. सिस्टम मध्ये पण किती मस्त आहे बघा, गंमत बघा. मी डिसाईड केलं उद्या सकाळी 7 वाजता मी अभ्यासिकेला येणार आहे. मी रात्री 10 वाजता झोपून गेलो, सकाळी उठलो 5 वाजता, 1 तास सगळं आवरलं, योग केला, थोडं मेडिटेशन केलं, सगळं केलं. 6:30ला घरातनं निघालो, 7 वाजता किंवा 6:55 आय एम देअर ॲट माय सीट. व्हॉट इज दिस? दिस इज सक्सेस. Why this is success? I decided a goal. I have achieved it. How will you feel? Positive. The same goal which you have decided, you said you will come at 7 o'clock, you came at 8 o'clock. How would you feel? Disappointed. That disappointment, that negativity would be lingering with you throughout the day, which would affect your performance. आलं तुम्हाला लक्षात? So it is just the system. रोज करतोय का मी, आज मला बरं वाटत नाही, जाऊन दे, मला करायचंय, मला अभ्यास करायचा, मला माझे फक्त टार्गेट फॉलो करायचे. डिस्टन्स ठेवा, या प्रोसेसकडनं काय ठेवा, डिस्टन्स ठेवा. जस्ट सी इट व्हेरी मेकॅनिकली, जस्ट सी इट व्हेरी रॅशनली. मला हे जे 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 दिलेलं आहे ना, दॅट्स इट मला करायचंय. आता करंट अफेअर्सचं सेशन आहे ना, करंट अफेअर्समध्ये जेवढे झालेले आहेत ना ते अपेक्षित आहे ना, मला करायचे. किती अभ्यास, हे ते इमोशन मला घेणं देणंच नाही. इट इज जस्ट यू कॅन से माय जॉब. आय एम अ प्रोफेशनल हिअर. बरोबर आहे का नाही? कधी कधी जॉबमध्ये पण लोक करतात, ओव्हर टाइम करतात, हे करतात, ते करतात, ते करतात, हातपाय मारतात. आपल्याला तेच करायचं. जेवढं तुम्ही ह्याला इमोशन कमी करून टाकणार, रॅशनली बघणार, तेवढी तुम्हाला प्रोसेस क्लिअरली दिसणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो नाव राईट डाऊन 3 to 4 व्हॉट एव्हर यू फील की प्रिलिम्स साठी मला कुठले कुठले स्किल्स लागणार आहेत, मेन साठी कुठले कुठले लागणार आहेत, आणि इंटरव्ह्यू साठी माझ्यामध्ये कुठले स्किल्स लागणार आहेत. लिहा. लिहिले का आपण स्किल्स? व्हॉट आर द स्किल्स रिक्वायर्ड फॉर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. ते शेजारीच स्वतःला आता रेटिंग द्या त्या स्किल्स मध्ये. तुमचं आता तुमच्याप्रमाणे आउट ऑफ 10 तुम्ही कुठल्या लेवलला? आय होप यू डू इट ऑनेस्टली. झालंय का? नाउ व्हॉट इज द जर्नी? तुमचे जेवढे वर्ष आहेत तुम्हाला एक्झाम पास करण्यासाठी ह्या स्किल्स लागणार आहेत. तुम्ही या लेवलला आहात आणि तुम्हाला 10 आउट ऑफ 10 स्कोर आणायचा आहे जर एक्झाम पास होणार असेल तर. तुमची ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आता जी तुम्ही स्वतःला दिलेली आहे. तुम्ही जर टॉपर्सची कॉपी बघितली असतील, टॉपरचे एसेस बघितले असतील, बरोबर आहे का नाही, तर हा तुमचा आत्ताचा स्कोर आहे. हा स्कोर जर उद्या 0.1% किंवा 1 पॉईंटनी जरी वाढला, यू आर बेटर. यू हॅव डिफिटेड युअर टुडेज सेल्फ. त्याच्यात दुसऱ्या दिवशी अजून थोडा स्कोर वाढला, अजून थोडा स्कोर वाढला, अजून थोडा स्कोर वाढला, अजून थोडा वाढला. लाईफ मध्ये काय नेहमी क्युम्युलेटिव्ह आहे. झटक्यात कधीच काय होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. जे झटक्यात होतं ना ते सस्टेनेबल नसतं. हळूहळू 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 तुमच्यात काय होणार आहे, बदल होणार आहे. आता तुम्हाला लक्षात. राईट. आता पुढचं जे तुम्हाला लिहायचंय, तुमचं सगळ्यात मोठा फिअर, एकच फिअर लिहा, भीती एकच. व्हॉट इज युअर फिअर? व्हॉट इज युअर फिअर? काय लिहिलं? फिअर काय? सगळ्यात मोठा फिअर काय? फेल. काय होणार? आपण फेल होणार. युपीएससी एमपीएससी मध्ये पण सगळ्यात मोठा फिअर काय असतो? मग तुम्ही दिवसभर त्याचाच विचार करणार. आयदर एक्स्ट्रीम असणार बघा. तुम्ही कसला विचार करणार? मस्त सरकारी गाडी देतोय, राईट, रॉयल एंट्री, बरोबर आहे का नाही, लोक आपल्या सल्यूट बिल्यूट करतायत, नाही तर काय करणार? फेलियर. ह्याच्यामध्ये तुमचं पेंडुलम चाललंय बघा, कंटिन्युअस. आयदर फिअर ऑर देन होप. पण जे मधलं आहे प्रॅक्टिकल, रॅशनल, प्रोसेस करणं, त्याच्यावरती कमी एनर्जी जाते. आता फिअर बद्दल
ब्युटिफुल. तुम्हाला जर एक स्टोरी ऐकायची असेल, राईट, तुमच्यामधनं किती जणांनी स्टीव्ह जॉब्सचं 2005 मध्ये त्यांनी जी स्पीच दिली होती स्टॅनफर्डमध्ये, ऐकलंय का कॉन्व्होकेशनला? ऐकली? 2005 मध्ये स्टीव्ह जॉब्सला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं गेलं. कुठं? स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये फॉर इट्स कॉन्व्होकेशन प्रोग्राम. हा स्टीव्ह जॉब्स आता थांबलाय अशा पोरांच्या समोर जे वर्ल्डचे सगळ्यात बेस्ट आहेत, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, अँड दे हॅव जस्ट कम्प्लिटेड देअर ग्रॅज्युएशन. आणि जो ते 3 गोष्ट बोलला तो, इफ यू जस्ट लिसन टू दोज अँड इन्कल्केट दोज, हलून जाणार तुम्ही पूर्ण. तुमचं व्यक्तिमत्व चेंज होणार. तो काय बोलला? आपल्या सगळ्यांना फिअर असतं, बरोबर आहे का नाही, लाईफमध्ये आपण सक्सेसफुल होणार का नाही होणार. त्यांनी जेव्हा त्याचं लाईफ परत अनालिसिस केलं लाईफचं, आपल्या सगळ्यांना माहिती का नाही माहिती तुम्हाला माहित नाही, बट स्टीव्ह जॉब्स ची जी आई होती, ज्यांनी त्याला जन्म दिलेला होता, राईट, सो इट वॉज अ टीनेज प्रेग्नन्सी टाईप सिच्युएशन होतं. कॉलेजमध्ये ती मुलगी होती, ती प्रेग्नंट झाली. आलं तुम्हाला लक्षात? शी डिसाइडेड दॅट ती अबॉर्शन करणार नाही, कारण की ख्रिश्चनिटीमध्ये अबॉर्शनच्या यू कॅन से अगेन्स्ट विषय आहे. मग आता मुलगा तर जन्माला आला, पण त्याला आपण राखू शकत नाही, बरोबर आहे का नाही. मग तिने काय केलं? फॉर अडॉप्शन सिलेक्ट करताना पेरेंट्स, तिची एकच अट होती की असे पेरेंट्स मी सिलेक्ट करणार जिथे माझ्या मुलाला त्या पेरेंट्सनी एज्युकेशन दिलं पाहिजे. कारण की तिला माहिती होतं सगळ्यात महत्वाचं काय जीवनामध्ये? एज्युकेशन. जे आता सोशिओलॉजी घेणार आहेत आपण, सोसायटी अभ्यास पण केलेला आहे, बरोबर आहे का नाही. सोशिओलॉजीचे लेक्चर अजून चालू होणार आहे ना. तर सोशिओलॉजीमध्ये आपण काय म्हणतो? सोशल मोबिलिटी. सो व्हॉट इज द बेस्ट एजंट ऑफ सोशल मोबिलिटी और टूल ऑफ सोशल मोबिलिटी? आंबेडकर पण हेच बोलतात, एज्युकेशन. मग तिच्या आईची अट काय होती की जे तिचे नवीन पेरेंट्स होतील स्टीव्ह जॉबचे, त्यांनी त्याला काय दिलं पाहिजे? शिक्षण. आणि कुठं शिक्षण दिलं पाहिजे? युनिव्हर्सिटीपर्यंत शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे जे पेरेंट्सनी स्टीव्ह जॉबला अडॉप्ट केलं, बरोबर, तर त्या पेरेंट्सनी तिच्या आईला, नैसर्गिक जी आई होती तिची, तिला त्यांनी प्रॉमिस केलं की ह्याला आम्ही काय करणार? शिकवणार युनिव्हर्सिटीपर्यंत. आता त्या ज्यांनी अडॉप्ट केलं त्यांच्याकडे एवढे काय संसाधनं नव्हते. स्टीव्ह जॉब मोठा झाला, पण यांनी काहीतरी तडजोड करून, कारण की आपला तो प्रॉमिस होता, ह्याला काय केलं पाहिजे? शिकवलं पाहिजे. कसे बसे त्यांनी आहे ना पैसे गोळा केले आणि ह्याला युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं. आता हा युनिव्हर्सिटीमध्ये ह्याला काय मनच लागेना, करमेना. ह्याला काय आलं? आपल्या पेरेंट्सची पण एवढी काय आर्थिक परिस्थिती नाहीये, पण त्यांनी पाठवलंय. आपण जर परत गेलो तर त्यांना गिल्टी वाटत की आपण शिकू शकलो नाही, ती प्रॉमिस कंप्लीट करू शकलो नाही, फुलफिल करू शकलो नाही. त्यांनी काय केलं? त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन झालं होतं त्याचं. ही कॅन्सल्ड ऍडमिशन, बट ही कुड नॉट गो बॅक होम. तिथंच राहिला आणि ऍज अ पॅरासाईट एका मित्राच्या रूमवरती राहिला. आता दिवसभर करायचं काय? मग तो युनिव्हर्सिटीमध्ये फिरला आणि मग त्याला जो आयडी कार्ड होतच तुमच्यासारखं, बरोबर आहे का नाही, त्याला जो क्लास इंटरेस्टिंग वाटला तिथे जाऊन बसला. त्याला कुठला क्लास इंटरेस्टिंग वाटला? कॅलिग्राफी. काय वाटलं त्याला इंटरेस्टिंग? कॅलिग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे काय असतं? चांगली हँडरायटिंग, वेगवेगळे फॉन्ट्स. आलं तुम्हाला लक्षात? तिने तो कॅलिग्राफीचा कोर्स अटेंड केला युनिव्हर्सिटीमध्ये. मग तो काय बोलतो त्याच्या कॉन्व्होकेशनच्या स्पीचमध्ये, जेव्हा मी ते करत होतो कॅलिग्राफीची, जेव्हा मी क्लास करत होतो, मला कधीच विचार आला नाही की ह्याचा मला पुढे जीवनात काय फायदा होणार काय नाही. फक्त माझं मन रमलं, मी माझं 100% दिला आणि असलं भारी शिकलो ते कॅलिग्राफी. मला कुठलं तुम्ही फॉन्ट सांगा, काय सांगा, मी ते काढून दाखवतो. मग जेव्हा मी ऍपलची स्थापना केली पुढं, आपण सगळे MS वर्ड वापरतो, बरोबर आहे का नाही, वर्ड वापरतो ना आपण. तसं ऍपलमध्ये पेजेस म्हणून सॉफ्टवेअर असतं, वर्ड सारखं सेम. तो म्हणला जेव्हा मी ते ऍपल विचार केलं, मॅक काढला, मॅक मध्ये मला ते पेजेस सॉफ्टवेअर बनवायचं होतं, मग त्यामध्ये मी सगळे कॅलिग्राफीचे फॉन्ट तिथे इंट्रोड्यूस केले जे मी शिकलो होतो कॉलेजमध्ये. आणि तो त्या स्पीच मध्ये सांगतो, पुढे मायक्रोसॉफ्ट वाल्यांनी काहीच नाही केलं, चोरी केली, माझे सगळे फॉन्ट ते MS वर्ड मध्ये आणले त्यांनी. मग तो म्हणतो आज तुम्ही MS वर्ड वापरत असाल सगळे, आणि सगळे वेगवेगळे फॉन्ट वापरत असाल तुम्ही, टाइम्स न्यू रोमन हे ते सगळे का आले? कारण की मी कुठे बसलो होतो? कॅलिग्राफी क्लास. तो या जीवनाच्या तत्वाला काय म्हणतो? कनेक्टिंग द डॉट्स. तो काय म्हणतो? देवानी आपल्याला इथं या सिच्युएशन मध्ये आणलेलं असतं, त्या देवाचं काहीतरी ग्रँड प्लॅन असेल. आपण त्या देवाच्या ग्रँड प्लॅनला 100% विश्वास द्या आणि जे आता करतोय ते 100% करा. ते पुढे जीवनात कसं काय कामाला येईल ते तुम्हाला बी कळणार नाही. तुम्ही ऑफिसर होणार नाही होणार काय घेणं देणं नाही. तुम्हाला आता देवानी संधी दिली नाही इथं येण्याची, हे अभ्यास करण्याची, आन्सर रायटिंग करण्याची, कम्युनिकेशन डेव्हलप करण्याची. तेवढं बाप करा की पुढं जीवनात कुठे ते कामाला येईल ते माहित नाही. कोणी ऑफिसर बनल, तुमच्यामधलं कोणी पॉलिटिशियन बनल, तुम्हाला पण कळणार नाही कसं बनलो. जेव्हा 10 वर्षानंतर तुम्ही बघणार, अरे हे आता कामाला येते रे आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात? मग त्यांनी कॅलिग्राफी याच्यामुळे शिकली होती का की मी उद्या जाऊन ऍपल चालू करणार, ऍपल चालू केल्यानंतर हे सगळं मी पेजेस करणार? नो. तो म्हणला
What is the funda of life? The funda of life is just that God has given you opportunity. You just do your best. तुम्ही तुमचं त्या ह्याच्यामध्ये काय द्या, बेस्ट द्या. दॅट्स इट. क्लिअर आहे का? कळतंय का? दुसरं तो म्हणतो, दुसरं पण खूप भारी आहे. दुसरी स्टोरी, 2005 पर्यंत त्याला कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. विचार करा, स्टीव्ह जॉब्स, किती पैसा असेल त्याकडं, आणि त्याला आता ही सिच्युएशन काय आलेली होती की नो अमाऊंट ऑफ मनी कॅन सेव्ह मी. तुम्ही जे रिग्रेट लिहित ना, रिग्रेट, त्या सिच्युएशनला येतो आता, राईट. त्यांनी काय सांगितलं, ज्या दिवशी मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मला कळालं की नाव आय एम गोइंग टू डाय, लिमिटेड डेज आर लेफ्ट, त्या दिवशीपासून माझा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, निर्णय घेण्याचं जी माझी मेथड आहे ती चेंज झाली. म्हणजे त्याला कळालं की समजा 100 दिवस फक्त राहिलेले आहेत, मी आत्ता जे करतोय फक्त 100 दिवस राहिलेले आहेत, इज इट गोइंग टू मिनिमाइज माय रिग्रेट्स ऑर नॉट. तुम्हाला सांगितलं ना, टाइम लिमिटेड आहे. तुम्ही जर हा विचार केला की आता टाइम लिमिटेड आहे, मग मी टाइमपास केला पाहिजे का, 1 तास आपण जर समजा रोज सोशल मीडियावरती दिला, किती तास, 1 तास, वर्षातनं किती तास होणार, 365 डेज. दॅट मीन्स 15 डेज इन अ इयर. क्युम्युलेटिव्ह आहे सगळी गेम. कसली आहे, क्युम्युलेटिव्ह. आलं तुम्हाला लक्षात? मग तो म्हणला की मी आता नेहमी विचार करतो की माझ्याकडे लिमिटेड टाइम आहे या वर्ल्डमध्ये, सो व्हॉट एव्हर डिसिजन आय एम टेकिंग, इज इट वर्थ इट, राईट. आणि थर्ड तो सांगतो, सो सेकंड मेसेज इज यू हॅव गॉट लिमिटेड टाइम ऑन दिस प्लॅनेट अर्थ. फर्स्ट मेसेज काय होता, व्हॉट एव्हर यू डू, जस्ट डू युअर बेस्ट, जस्ट गिव्ह युअर बेस्ट. यू डोंट नो हाऊ अँड वेन इट इज गोइंग टू हेल्प यू, राईट. आणि थर्ड त्याचा जो मेसेज होता, तिने तिचा लाईफ मधला तो किस्सा सांगितला की ऍपल त्यांनी फॉर्म केली, स्वतःची कंपनी ऍपल, आणि त्या स्वतःच्या कंपनी ऍपल मधनच ऍट द एज ऑफ 30 त्याला बाहेर फेकून टाकलं. म्हणजे काय केलं, ऍपलनीच त्याला काय करून टाकलं, हाकलून टाकलं. तुम्हाला युएस मध्ये आपण पुढे ते शिकणार आहे, आपल्या एथिक्स वगैरे मध्ये शिकणार आहे की युएस मध्ये कशी सिस्टम असते, आणि ती जी आता भारतात पण यायला लागलेली सिस्टम, की जो ओनर आहे, ओनर म्हणा, त्याला काय म्हणा, फाउंडर म्हणा, आर यू अंडरस्टँडिंग, इज सेपरेट फ्रॉम मॅनेजमेंट. हा सीईओ असतो. मग सीईओ काय करतो, कंपनी चालवतो, रोजचे फंक्शन्स करतो, बरोबर आहे का नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठे होतात, देर इज अ बोर्ड. कंपनीचं काय असतं, बोर्ड. तर या ऍपल जेव्हा कंपनी झाली, त्याचं बोर्ड फॉर्मेशन झालं, आणि या स्टीव्ह जॉब्सनी काय केलं, एक सीईओ आणला जो कोको कोला मधला मुख्य माणूस होता. कोकोला एवढी मोठी कंपनी चालवली म्हणून ते आपल्या ऍपलला पण एवढी मोठी जागतिक कंपनी बनवायची, म्हणून त्यांनी त्या कोको कोलाच्या मुख्य माणसाला आणला, त्या बोर्डमध्ये सीईओ बनवला, आणि त्या सीईओने ह्याला झाकलून टाकलं. ऍट द एज ऑफ 30 ही इज थ्रोन आउट ऑफ हिज ओन कंपनी. तो म्हणला मी लय डिप्रेशन मध्ये गेलो, की माझं स्वतःच हे बाळ होतं, मला काय करायचं होतं त्याबरोबर, अरे आता मलाच कंपनीमधनं हाकलून टाकलेलं आहे. द बोर्ड पास्ट अ रेझोल्युशन टू फायर स्टीव्ह जॉब्स फ्रॉम द कंपनी. तो ओनर आहे कंपनीचा, बट ही कॅनॉट रन द कंपनी, कॅनॉट डू एनिथिंग इन द कंपनी. त्यांनी त्याचं जे आहे सगळं फेकून टाकलं त्याला बाहेर कंपनीमधून. नो मॅनेजमेंट, नो रोल इन द कंपनी. मग काय झालं, डिप्रेशन, थोड्या वर्ष, थोडा काळ. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग तो म्हणतो मी काय फॉर्म केली, नवीन कंपनी, नेक्स्ट म्हणून कंपनी चालू केली, आणि पुढं पिक्सार म्हणून कंपनी विकत घेतली. आणि ह्याच्यामध्ये माझ्यामधलं जे ते किलर इन्स्टिंक्ट होतं, माझ्यामधला जो अग्रेसिव्हनेस होता की काहीतरी नवीन करायचंय, ते परत जागा झालं. जे झोपलेलो होतं आतमध्ये, एकदा आपण काहीतरी अचीव्ह केलं, काय होऊन जातं, आपण रिलॅक्स होऊन जातो. सक्सेस भेटला की आपण काय होतो, संतुष्ट, सॅटिस्फाईड. पण तिची भूक आहे, भूक, की मला परत जगाला दाखवून द्यायचंय मी कोण आहे. मग त्यांनी हे 2 कंपनी हे केले. पिक्सार म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जे त्या काळातले सगळ्यात बेस्ट अॅनिमेशन मूवीज द्यायचे. तुम्ही कुठले अॅनिमेशन मूवी बना, वन ऑफ द बेस्ट. तुमच्याप्रमाणे बेस्ट अॅनिमेशन मूवी कुठलं आहे, लोक म्हणतील आईस एज, जे काय असेल ते, हे सगळे पिक्सारचे पिक्चर होते. आलं तुम्हाला लक्षात? मग त्यांनी ते सगळं केलं, आणि नियती बघा, नेक्स्ट ला परत ऍपलने विकत घेतलं, आणि तो परत ऍपल मध्ये गेला थ्रू नेक्स्ट. आणि तिथे जाऊन मग त्यांनी सेकंड राऊंड मध्ये ते जे काय फोन्स आहेत, बरोबर आहे का नाही, आयफोन आणला, हे आणलं, ते आणलं, ते सगळं वेगळ्या गोष्टी. सो व्हॉट इज द थर्ड मेसेज, की वेन यू आर इन युअर लो, देर इज अगेन गॉड हू वॉन्ट्स यू टू लर्न समथिंग न्यू. इफ यू डू दॅट, देन यू विल इमर्ज इवन बिगर इन युअर लाईफ. तो म्हणतोय जर मला तो फटका देवा बसला नसता, तर ऍपल आयफोन असेल, आयपॉड असेल त्या काळातलं, ते मी कधी डोक्यातच आणलं नसतं.
एवढं रिव्होल्युशनरी प्रोडक्टच आणले नसतील. तर हे 3 लेसन्स जे आहेत ते नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट काय लेसन होतं त्याचं? कॅलिग्राफी क्लास. जे करताय जस्ट डू युअर बेस्ट, अदरवाइज डोंट डू इट. डोंट डू इट. लव्ह व्हॉट यू डू, राईट, अँड बी द बेस्ट इन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. सेकंड काय लेसन होता? ट्रीट एव्हरी डे ॲज द फर्स्ट डे अँड द लास्ट डे. आजच जन्म झालेला आहे, आज जर मी मरणार असेल तर हा निर्णय घेणार का? कारण की आज जर मरणार असेल आणि हा निर्णय घेतला तर माझा खंत कमी होतोय का बघा. आणि थर्ड, व्हॉट इज द थर्ड लेसन? वेन लाईफ हिट्स यू हार्ड देर इज सम लेसन विच यू नीड टू लर्न. कळते का तुम्हाला? समजतंय का एव्हरीवन? तर आता हे का सांगितलं तुम्हाला? आपण सगळे कशात जगतोय? कशात जगतोय? फिअर. फिअर, परत फिअर मध्ये का जगतोय? मी रिझल्ट ए एक्सपेक्ट करतोय, बी आला तर काय? दॅट इज अ फिअर. So what is Steve Jobs, one of the most successful person on this planet Earth, saying? Right, forget the result, just focus on the process. Do your calligraphy perfectly. If you become failure, there is a lesson to be learned. Right, ultimately you will become successful. म्हणजे हा पण कशाबद्दल बोलतोय? बस फक्त सिस्टम फॉलो करा, फक्त सिस्टम फॉलो करा. आता तुम्हाला तुमची सिस्टम जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करा? आजच तुमच्यामधला एक प्रतिनिधी गणेश सरांकडे जावा. गणेश सरांना सांगा आमचे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतचं काय प्लॅनिंग आहे ते आम्हाला, कधी कुठले कुठले लेक्चर होणार आहेत. मग तुम्हाला काय भेटलं की मला तेव्हा तेव्हा तेवढे सब्जेक्ट संपवायचे. मग प्रिलिमसाठी का मेनसाठी? आता मेन्स करतोय मी समजा, मग मेनसाठी कुठले कुठले स्किल लागणार आहेत? आन्सर रायटिंग. मेनसाठी कुठले कुठले स्किल लागणार आहेत? मायक्रो नोट्स. मेनसाठी अजून काय लागणार आहे? मला डायग्राम्स लागतील. मग ते त्या त्या काळात जर तुम्ही केलं, सिस्टम फॉलो केलं, गेम ओव्हर. गेम ओव्हर. यू आर नॉट पर्सन सेंट्रिक देन. तुम्ही कुठल्याही पर्सन वरती निर्भर राहणारच नाही. माझ्या जागी दुसरा कोणीतरी आला, मी मेलो आता घरी जाता जाता, तुम्ही काय करणार? तुम्हाला काही वाईट वाटणार नाही. 2 क्षण फक्त मौन ठेवायचं, तिसऱ्या क्षणी अभ्यास चालू. मला माहिती आहे पुढच्या 15 दिवसात काय करायचं? पॉलिटी. त्याच्या पुढच्या दिवसात 15-20 दिवसात काय करायचं मला? हिस्ट्री. त्याच्या पुढच्या 15-20 दिवसात काय करायचं? एन्व्हायरमेंट. दॅट्स इट. इफ आय डू दॅट, my 23rd May, if I am going to give UPSC next year, is secured. If I don't follow this system properly, I am ruined. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? आर यू अंडरस्टँडिंग दिस? ॲज सिम्पल एज दॅट. फिअर घेणं देणंच नाहीये. मी तुम्हाला आत्ता सांगितलं का फिअरचं घेणं देणं नाहीये. तुम्ही जर बेस्ट कॅलिग्राफी आत्ता शिकला, तुम्हाला जीवनात पुढे कुठं लागेल तुम्हालाच माहित नाही. कारण की रिझल्ट मी कोणीच सांगू शकत नाही. मी सांगू शकतो का ही 100% UPSC पास होणार, ही 100% MPSC पास होणार, ती पण सांगू शकत नाही. देव पण, आता देवाला विचारलं देव पण बोलणार नाही. काहीच माहित नाही आपल्याला. आपल्या हातात फक्त काय? काम करणार, प्रोसेस करणार, मजा घेणार, सिस्टम फॉलो करणार. दॅट्स इट. दॅट्स इट. आणि बेस्ट पार्ट काय? सिस्टम मध्ये कॉम्पिटिशन कोणाशी आहे? माझ्या स्वतःशी. सो आय एम बेटरिंग माय सेल्फ. इफ आय बेटर माय सेल्फ एव्हरी डे, irrespective, I do UPSC, I do MPSC, I do job, I do business, I will become the best. I will become the best because I am bettering myself. तुमच्यामधनं किती लोकांना चांगलं कम्युनिकेशन येतं? इथं वरती येऊन तुम्ही उभं राहून चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकता? सांगा बरं. हात वरती करा. हात वरती करा ऑनेस्टली. किती लोक? राहा ना, कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडन्स तर पाहिजे का नाही? किती लोक? राईट. मी जेव्हा क्लास अटेंड करायचो ना तुमच्यासारखं, तर मला जो शिक्षक शिकवायला यायचा ना, मला नेहमी वाटायचं ह्याच्यापेक्षा भारी शिकवल मी. हाच कन्सेप्ट ह्याच्यापेक्षा भारी शिकवल. आता विचार करा, माझं असं डोकं चालायचं कधी. मग देवाला असं असेल डोक्यात, हाला शिक्षकच बनवायचं आपल्याला. मला नेहमी असं वाटायचं की अरे हा का असं शिकवतोय, ह्याच्यापेक्षा हे असं शिकवलं, अशा प्रकारे कम्युनिकेट केलं तर चांगलं समजेल. मी काय युपीएससीचा क्लास शिक्षक बनण्यासाठी केला होता का? माझी तर लाईफ स्टोरी तुम्ही बघाल. मला तर युपीएससी एमपीएससी मध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. झिरो. काय संबंध नाही, काय पार्श्वभूमी नाही, काय बॅकग्राऊंड नाही. राईट. बट देर वॉज सम प्लॅन ऑफ द गॉड विच यू जस्ट फॉलो. राईट. माझं तर हा प्लॅन ABCD पहिले 4 प्लॅन मध्ये नव्हतंच सिव्हिल सर्व्हिसेस. नेव्हर थॉट ऑफ इट. आय नेव्हर न्यू व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिसेस. राईट. बट कॅलिग्राफी, त्या लेक्चरला गेलो, मजा आली, केलं लेक्चर, आणि त्या लेक्चर मधून काहीतरी वेगळंच निघालं. लाईफ इज दॅट. लाईफ इज दॅट. जर मी ते लेक्चर व्यवस्थित केलं नसतं, जर मी तो अभ्यास व्यवस्थित केला नसता, तर बहुतेक मी तुमच्या समोर उभं नसतं राहिलो. मला प्लॅन माहित नव्हतं देवाचं तेव्हा काय. मला कधीच माहित नव्हतं की मी शिक्षक बनणार. हे स्वप्नात पण कधी आलं नाही मला. इट इज जस्ट दॅट यू डू द बेस्ट. तर आता तुमच्यामधनं किती लोकांना वाटतंय की थोडंफार कम्युनिकेट करू शकता तुम्ही? हात वरती करा बरं. मग बाकीचे लोक काय करणार इंटरव्ह्यू मध्ये? लक 1% डेव्हलप करायला लागणार. तुमच्यामधनं किती लोकांना वाटतंय की चांगला आन्सर लिहितायत ते? आता हात वरती करा. एक डिसेंट आन्सर लिहितायत. चांगलं म्हणजे काही टॉपर नाही, पण डिसेंट. मग बाकीचे काय करणार? मेन्स मध्ये लक. एवढं तुम्ही क्लॅरिटीने बघितलं पाहिजे स्वतःकडे. एवढं जर क्लॅरिटीने बघितलं तर मग ही एक्झाम, ह्या सगळ्या गोष्टी इझी होऊन जाणार. मग फिअर काय राहणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? आणि लास्ट, हाऊ मेनी पॅरामीटर्स. राईट. तुम्हाला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, पेरेंट्स, फ्रेंड्स, राईट, ऑल दीज आर पॅरामीटर्स. मिसलेनियस. राईट. टीचर्स असतील इथं. जेवढे तुम्ही हे वाढवाल तेवढ्या लोकांशी तुम्ही डील करताय. लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात?
आणि जेवढ्या या लोकांशी डील करताय या सगळ्यांना आपण कंट्रोल करू शकतो का? कारण की या सगळ्या लोकांचे तुमच्याकडं काय असणार आहेत अपेक्षा, आणि तुम्ही सगळ्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही. म्हणून काय होणार? भांडण होणार, तंटा होणार, तेवढं काय होणार, तेवढे इश्यूज वाढणार, तेवढे पॅरामीटर तुमच्या लाईफमध्ये वाढणार, आणि ह्या सगळ्या गोष्टीकडं तुमची एनर्जी जाणार. तर तुम्हाला ह्या पॅरामीटर्स जरा जे काय तुमचे पॅरामीटर असतील त्याला तुम्हाला काय करायचंय? मॅनेज करायचंय. लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? तुमचे आई वडील हे समजूच शकणार नाही एक्झॅक्टली की व्हॉट यू आर फिलिंग करंटली. They'll never be able to understand that. So you also don't keep expectations from them. त्यांना कळायला पाहिजे मी अभ्यास करतोय, आता फोन करतायत मला. त्यांना कळायला पाहिजे मला गावाला बोलू नको. Don't expect. Because they are not experiencing what you are experiencing. So you are having false hopes. राईट? तुम्हाला जर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर तो एक पॅरामीटर वाढणार. त्याला वेळ दिला नाही, एक्सपेक्टेशन्स. आलं तुम्हाला लक्षात? राईट? तुमचे फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड असतील, कॉलेज फ्रेंड असतील, राईट? बाकीचे जे तुम्हाला इथं भेटतील, राईट? तुमचे टीचर्स, त्यांच्या अपेक्षा असतील. तर हे तुम्हाला मॅनेज करायला लागणार व्यवस्थित. किती लोकांना किती वेळ दिला पाहिजे, लोकांकडनं माझ्या अपेक्षा काय असल्या पाहिजे. कारण की तुम्ही परत इमोशनल अपेक्षा ठेवली, तिने मला सपोर्ट करायला पाहिजे होतं. दिस इज माय टाइम ऑफ स्ट्रगल. बरोबर आहे का नाही? शादी में जरूर आना. मग हे सगळं जर असेल, मग इथंच जाते एनर्जी पूर्ण. मग परत आपलं काय, हे स्किल्स लागतायत त्याच्यावरती फोकसच नाही, रोज इम्प्रुव्हमेंटच नाही, मग परत मिरॅकल. मग रिझल्ट निगेटिव्ह आला की एकदम आपलं डिप्रेशन, वाईट वाटतंय. क्लिअर? सो प्लीज हे तुम्ही तुमचं आज राईट डाऊन करा की माझ्या जीवनात कोण कोण आहेत पॅरामीटर्स. मी त्यांच्याकडनं फॉल्स अपेक्षा ठेवतोय का? ते माझ्याकडनं फॉल्स अपेक्षा ठेवतायत का? कम्युनिकेशन क्लिअर ठेवा की आता मी कोणाला वेळ देऊ शकणार नाही, मी आयसोलेशन मध्ये जाणार आहे. मी बाबा काय आहे, मी त्या प्राचीन काळामधला ऋषीमुनी सारखा आहे जो जंगलात जाणार, तप करणार आयसोलेशन मध्ये. तप जर परफेक्ट झालं, देव प्रसन्न होणार. देव प्रसन्न झाला, देव विचारणार बोल तेरी इच्छा क्या आहे. तुम्ही म्हणणार आहेस, तथास्तु. बरोबर आहे का नाही? पण त्या तप मध्ये करता 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 तप कोणतरी सुंदरी येणार. बरोबर आहे का नाही? मग तुमचं काय होतंय? तप भंग होतंय. आणि जे इथं सुंदरी आहेत त्यांच्यासाठी सुंदरा येणार, त्यांचं बी तप भंग होऊ शकतंय. मग तप भंग झालं की चिडचिड, मग श्राप. आलं का लक्षात? असं हे विषय विषय असा आहे की तुम्हाला आत्ता फक्त कोणावरती फोकस करायचंय? स्वतःवरती. तुम्हाला लोकांकडनं अपेक्षा नाही पाहिजे, आणि लोकांना पण तुमच्याकडनं अपेक्षा नाही पाहिजे. माझा एक एवढा चांगला फ्रेंड आहे, तोच लग्नाला नाही आला, तो फक्त एकच दिवस लग्नाला आला, त्यांनी 4 दिवस यायला पाहिजे होतं, सगळ्या पाहुण्याची अरेंजमेंट त्यांनी करायला पाहिजे होती. हे सगळे इश्यूज तुम्ही फेस करणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? तुमच्या मित्राला पोरं पण होतील, तुम्ही विचार करणार मी काय करतोय. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? सो व्हॉट एव्हर इट इज, हे तुमचे पॅरामीटर्स आहेत. हे तुम्ही आत्ताच घरी जाऊन ह्याच्यावरती विचार केला पाहिजे की माझ्या आई वडिलांबरोबर माझं कम्युनिकेशन काय, माझ्या मित्रांबरोबर कम्युनिकेशन काय, आणि बाकीच्या लोकांबरोबर माझं कम्युनिकेशन काय, त्यांची अपेक्षा काय आहेत माझ्याकडनं, माझे त्यांच्याकडनं अपेक्षा काय. आणि हे वाढवू नका पॅरामीटर्स. कारण की तुम्हाला जेवढं आयसोलेशन मध्ये जाता येईल, राईट? युएस वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला अभ्यास करायचा. उद्या मी मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी राज्यसेवावाले जे आहेत त्यांना वर्ल्ड हिस्ट्री शिकवणार आहे. त्यामध्ये युएसची पॉलिसी होती, इंग्लंडची पण पॉलिसी होती. इंग्लंड सुपर पॉवर झाला, त्यानंतर युएसए सुपर पॉवर झाला, तर त्यांची पॉलिसी काय होती? स्प्लेंडेड आयसोलेशन. इंग्लंड हा सुपर पॉवर का झाला? कारण की हा समजा हा युरोप आहे, इथं इंग्लंड आहे, आयलंड कंट्री होती, ते आयसोलेटेड होते. इंग्लंड कॉन्टिनेंटमध्ये राडा चालायचा, युद्ध चालायचे, गोंधळ चालायचा, फ्रेंच रेव्होल्युशन, हे होतंय ते होतंय, हा याला अटॅक करतोय, तो त्याला अटॅक करतोय, सगळे गोंधळ कुठं चाललाय? कॉन्टिनेंटवरती चाललाय. हे कुठे आहेत? आयलंडवरती आहेत. रिलॅक्स, स्वतःवरती लक्ष देत आहेत, स्वतःची प्रगती करतायत. म्हणून ते काय झाले, एवढं छोटं आयलंड असून 50,000 युरोपियन लोकांनी, 50,000 ब्रिटिशांनी आपल्या देशावरती त्यांनी राज्य केलं. का? देवर इन स्प्लेंडेड आयसोलेशन. दे फोकस्ड ऑन देमसेल्स, दे स्ट्रेंथन देमसेल्स. आपली पूर्ण एनर्जी कुठं लावायची आता? स्वतःवरती. मग तुम्ही स्वतःला काय करू शकणार? डेव्हलप करू शकणार. एव्हरी डे यू विल बिकम बेटर. तुम्ही ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, मित्राचा, त्या पालकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, हे कर ते कर करत राहिले, ओ माय गॉड, युअर गॉन. युअर गॉन. तुमची आत्ता बिलकुल लायकी नाहीये, हे समजून घ्या, कोणाची पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. तुम्ही आत्ता मेले जरी या क्षणी, तरी जग थांबणार नाहीये. तुम्ही कुठलाही इम्पॉर्टंट कॉल आला, तो रिसिव्ह नाही केला, काही फरक पडणार नाही.
सगळ्यांना क्लॅरिटीने सांगा, भाऊ मी अभ्यासिकेत गेलो, माझा मोबाईल स्विच ऑफ असतो. रात्री मी जेव्हा उघडल तेव्हा बघल मेसेज आहे तुझा, कॉल आहे, तेव्हा मी तुला जर मला महत्वाचं वाटलं, काय वाटलं, वेळ भेटला, कॉल करल. एवढं क्लिअर कम्युनिकेशन ठेवा. कोणाला आपल्याकडनं अपेक्षा नाही पाहिजे आता. नाहीतर काय होणार, तुम्ही त्या सगळ्या नातेसंबंधीमध्ये जर अडकले, परत सिस्टम तुमची कोलॅप्स, झोपण्याचा टाइम कोलॅप्स, डिस्टर्ब राहणार, झोपणार नाही वेळेवरती, उठणार नाही वेळेवरती. व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेशनशिप्स, हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज देम, हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज देम. आणि असं विचार करू नका की सर माझं कोणच नाही रिलेशन, आपलं सगळं पेरेंट सगळं सांगू. नाही, विचार करा त्याच्यावरती काय क्लॅरिटी आणण्याची गरज आहे अजून. हे सगळं करा, मग तुम्ही अभ्यास चालू करा. फक्त अभ्यासाने पास होत नाही, ह्याच्यामध्येच लोक डिस्टर्ब असतात. मागच्या वेळेसची आत्ताची जी प्रिलिम झाली, राईट, एक मुलगा, त्याच्या आई वडीलचा एक जागी ते अटकले होते. 10 दिवस तो त्यामध्येच, मी काय करू इकडनं, मी फोन करू, मी त्यांना विचारतो तुम्ही कुठं आहात, काय करताय, असं आहे तसं आहे. डिस्टर्ब झाला, पूर्व परीक्षा गेली. आलं तुम्हाला लक्षात. सो तुम्ही अभ्यास खूप चांगला केला, काय झालं, फायदा झाला, काहीच नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅनॉट हेल्प नाव एनीवन, अंडरस्टँड दॅट. फर्स्ट हेल्प युअर सेल्फ, बिकम स्ट्रॉंग. द डे यू बिकम ऑफिसर यू विल बी एबल टू हेल्प एव्हरीबडी. आलं तुम्हाला लक्षात. जे तुमचे मित्र दूर झाले होते, जे तुमचे नातेवाईक दूर झाले होते, आणि जे मित्र आणि नातेवाईक नव्हते ते सगळे परत येतील ज्या दिवशी तुम्ही ऑफिसर व्हाल. हे लक्षात ठेवा. हे मायक्रो मॅनेज करत बसू नका. जस्ट फोकस ऑन युअर सेल्फ. क्लिअर आहे का? राईट. नाव बिफोर स्टार्टिंग प्रिपरेशन, राईट, हे एकदा बघून घ्या. खूप जास्ती महत्वाचं आहे. तुमचं जे काय लोकल डॉक्टर असेल, जे काय असेल, जे काय तुमचे बेसिक टेस्ट असतील, राईट, इफ यू फील वीक, जस्ट गेट टेस्टेड. एस्पेशली गर्ल्स, अनेमियाचा जर प्रॉब्लेम असेल, गेट युअर सेल्फ टेस्टेड. स्टार्ट टॅबलेट्स, फॉलिक ऍसिडचे असतील, काय आयर्न असतील सप्लिमेंट्स, ते घ्या. आलं तुम्हाला लक्षात. मुलांमध्ये, मुलींमध्ये विटॅमिन डी ची जर कमतरता असेल, विटॅमिन बी ची कमतरता असेल, टेस्ट करा, फाइंड आउट करा, डॉक्टरकडे जावा आणि सिंपल विटामिन्स, मिनरल्स घ्या. आलं तुम्हाला लक्षात. ह्याच्याने तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे, तुमचं अटेन्शन स्पॅन वाढणार आहे, तुमचा फिजिकल फिटनेस वाढणार आहे. मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं, एक विद्यार्थी, आता तर तुम्हाला मेसेज दाखवू शकतो मी, राज्यसेवा कोविडच्या आधीचा विद्यार्थी, त्याचा मेसेज आला, सर लास्ट स्टेजला आहे मी आता, मला टीबी झालेला आहे. मला असलं वाईट वाटलं, पण राग पण आला मला. का राग आला? अरे तू राज्यसेवाचा विद्यार्थी आहे, तुला सगळे स्कीम्स माहिती आहेत, सगळं माहिती आहे, टीबी बीबी तू अभ्यास केलेला आहे, लास्ट स्टेजला कसं पोहोचू शकतो तू? हा कोणी गावातला अडाणी माणूस असेल ठीक आहे. असला राग आला मला, असला राग आला त्या दिवशी. काय करताय म्हणजे तुम्ही एवढे इग्नोरंट आहेत, मग कसे तुम्ही राज्यसेवाची अभ्यास करताय? की एवढा चांगला एक रिसोर्स आपल्या सोसायटीतला, राईट, ही माइट डाय टुमॉरो. वाय? टीबी. आर यू अंडरस्टँडिंग? सो बी प्रॅक्टिकल, की मला हे माझं शरीर जे आहे, ती गाडी आहे, ती एकदम बेस्ट सर्व्हिसिंग झालेली पाहिजे, फास्ट पडली पाहिजे, ते ड्रॅग नको, मायलेज देत नाही, इथेनॉल टाकलं त्यात, बरोबर आहे का नाही, बुडबुड व्हायला लागलं, ते ते सगळं आपल्याकडे नको. बेसिक बेसिक जे आहेत, बेसिक बेसिक विटामिन, मिनरल्स जे काय असेल तेवढं तरी काळजी घ्या. आणि कोणाला कुठला आजार असेल त्याचं जास्ती मोठं करू नका. तुम्हाला जर कळलं मला कुठला आजार आहे, मग तुम्हाला कळेल किंवा मला काहीच नाही. मग इट इज जस्ट दॅट यू शुड नो युअर बॉडी अँड यू नो युअर बॉडी द बेस्ट. अंडरस्टँड युअर बॉडी. तुमच्या बॉडीला काय लागतं, काय लागत नाही, कधी तुम्हाला प्रॉब्लेम देते बॉडी, हे समजून घ्या. डाएट त्याप्रमाणे घ्या, झोप त्याप्रमाणे घ्या. यू विल बी एबल टू परफॉर्म. डोंट गिव्ह रिझन्स. Everybody has some problem of health. Nobody's body is perfect. That is what I've realized. Just don't make it an emotional issue. Clear आहे का? Are you understanding this? Clear आहे? कोणाला हे पण असेल, राईट, किंवा सर डिप्रेशन, विप्रेशन, हे ते, डायरेक्ट जायचं काउन्सिलरकडं, राईट, जी काय मदत असेल ती घ्यायची. कारण काय करायचंय, मी कॉम्पिटिशन मध्ये, आय जस्ट हॅव टू बिकम बेटर देन येस्टरडे. सो वॉट एव्हर इज गोइंग टू बी रिक्वायर्ड फॉर दॅट कॉम्पिटिशन टू बिकम बेटर देन येस्टरडे, आय एम जस्ट गोइंग टू डू दॅट. आय एम अ प्रोफेशनल गाय. मी काय ते इमोशनल नाही करत बसणार. मला हा प्रॉब्लेम आहे, मेंटल प्रॉब्लेम आहे, फिजिकल प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे. यू आर फुल, यू आर वेस्टिंग युअर लाईफ, यू आर वेस्टिंग युअर टाइम. जस्ट गेट इट सॉर्टेड. व्हॉट इज द सोल्युशन? ते सोल्युशन घ्या, पुढे चला, मूव्ह ऑन, स्टिक. कुठेतरी थांबू नका लाईफमध्ये. बी प्रॅक्टिकल. आलं तुम्हाला लक्षात? असू शकतं कधी कधी बाबा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो, मेंटल प्रॉब्लेम असू शकतो, कधी फिजिकल असू शकतो. काय मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये? काय मोठी गोष्ट आहे? इट इज जस्ट दॅट यू हॅव टू फाइंड सोल्युशन, दॅट्स इट. सोल्युशन भेटला, चला पुढं. आलं तुम्हाला लक्षात? कुठल्याही प्रॉब्लेमला मोठं करू नका. आणि ते तर बिलकुल करू नका, मी गरीब आहे, राईट, माझ्याकडे हेल्थ नाहीये, माझी फॅमिली नाहीये, हे नाही, मग घरी बस. बरोबर आहे का नाही? घरी बस. त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती काम कर, जा, इथं नको थांबू. वॉचमॅनचं आमच्याकडे काम आहे, वॉचमॅनचं काम कर.
तसे लोक आले की मग ते त्यांच्या बॅकग्राऊंडचं फक्त हे करतात, बोबाटा करतात. देन दे आर नॉट प्रोफेशनल, दे आर नॉट रॅशनल, दे आर जस्ट इमोशनल्स. दे आर नॉट गोइंग टू क्लिअर दिस एक्झाम. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो जस्ट सी दिस एक्झाम. दिस आर द स्किल्स आर रिक्वायर्ड. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. काल इथं होतो, आज इथे 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 इथे. यू डू दिस, यू फॉलो द सिस्टम, खतम. एंड रिझल्ट इज विथ यू. एंड रिझल्ट इज विथ यू. कळलं का तुम्हाला? कळतंय का? येस ऑर नो? राईट. So please pay attention on this. Nobody, no class tells you this. But why I'm telling you this? Because I want you to follow the system. And I want you to be the best. प्राईम हेल्थ मध्ये असले पाहिजे तुम्ही. तुमची प्राईम मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. आलं तुम्हाला लक्षात? त्यासाठी तुम्हाला सकाळी योगा करायचा आहे, तुम्हाला पळायचंय, रनिंग करायचंय. सायन्स आहे. मला काय करायचंय? माझे फक्त पॉझिटिव्ह हार्मोन्स जे डोपामिन असेल, एन्डॉर्फिन्स असतील, ते रिलीज करायचे. ते जर रिलीज केले तर मला भारी वाटतंय, स्ट्रेस कमी होतोय. सायन्स आहे, सायन्स. दॅट्स इट. मी जर आता जाऊन क्लास नंतर जाऊन मी खेळलो, मला बरं वाटेल. माझा दिवसभराचा जो स्ट्रेस असेल तो संपून जाईल. उद्या परत मी तुमच्याबरोबर बेस्ट लेक्चर घेऊ शकतो. दॅट्स इट. इट्स सायन्स. जस्ट ट्रीट इट ॲज सायन्स. सो नाही सर, वेळच नाही, मी फिजिकल एक्सरसाइज करणार नाही. मग युअर एफिशियन्सी इज गोइंग डाऊन. सर मला थोडं मेडिटेशन नाही, मी नाही करणार. तर अगेन एफिशियन्सी इज गोइंग डाऊन. एव्हरी डे यू आर परफॉर्मिंग लेस. दॅट्स इट. जस्ट सी व्हॉट वर्क्स फॉर यू अँड हाऊ यू कॅन गेट द बेस्ट एफिशियन्सी. हाऊ यू कॅन गेट द बेस्ट एफिशियन्सी ते ऑब्झर्व करा स्वतःला. कधी झोपायला पाहिजे? पॉवर नॅप घ्यायचा आहे का? लागतोय का मला? मी घेणार पॉवर नॅप. जेवल्यानंतर 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, व्हॉट एव्हर इट इज. मी जर झोपलो, मी एकदम फ्रेश झालो, कॉन्सन्ट्रेशन एकदम वाढलं, मला लागतो पॉवर नॅप, मी घेईन. चायनामध्ये, व्हिएतनाममध्ये, ऑफिसमध्ये पॉवर नॅप घेतात लोक. गाद्या बिद्या असतात. मला काय फरक पडतो? हिला वाईट वाटतंय का? मला गरज आहे, मी घेतलं पॉवर नॅप. बॉडीला ओळखा, निर्लज्ज राहा. मला जी गरज आहे ती मी करणार. डॉक्टरकडे जायची गरज आहे, जाणार. पॉवर नॅप घ्यायची गरज आहे, घेणार. का? अल्टिमेटली आय जस्ट नीड टू मेक शुअर दॅट आय एम फॉलोइंग द सिस्टम. माझं जॉग्राफी झालं, झालं. माझं हिस्ट्री झालं, झालं. ओके. मग तुम्हाला कोणी विचारणार का युपीएससी झाल्यानंतर, आय झाल्यानंतर, तुम्ही पॉवर नॅप घेत होता का? अरे घेत होतो. आज आय एस आहे. आय एसच्या नोकरीमध्ये पण झोपल 15 मिनिटं. काय फरक पडतो? काय फरक पडतो? माय बॉडी, आय नो हाऊ टू यूज इट द बेस्ट वे. नाही, मी ड्रॅग करतोय, ड्रॅग करतोय, ड्रॅग करतोय. मला अशी झोप आली, हे आलं, ते आलं, मी ड्रॅग करतोय. काय फायदा आहे? तू काय अभ्यास केला तुला तरी कळतंय का मग तेव्हा? बी रुथलेस, बी रॅशनल, अंडरस्टँड युअर बॉडी. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट लर्निंग. फक्त कोचिंगनी पास होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर पास होणार आहे आपण. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या, यू विल गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. कसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार? एव्हरी डे यू आर ग्रोईंग. 1%, 1%, 0.5%, you are growing. So you are going out of your comfort zone. Answer is difficult. Answer writing is difficult. You are facing it. You are growing. Sir, communication is difficult. Sir, English is difficult. You are going out of your comfort zone. The day you go out of your comfort zone, you grow. You grow. You match one day the exam level. That's it. It is as simple as that. नाही सर, मी इंग्लिश करणारच नाही. नाही सर, मी आन्सर रायटिंग करणारच नाही. नाही सर, मला बोलता येतच नाही. घरी बस. सॉरी. शेती कर, हमाली कर, काही कर भाऊ. इथं नको येऊ. सिंपल आहे. जे जमत नाही ते करायला लागेल. त्याला फेस करायला लागेल, ते करायला लागेल. दॅट्स इट. एंड ऑफ द स्टोरी. लोक मला कळतच नाही, एवढं काय विषय करतात. सर इंग्लिश एवढं आवडत. काय विषय यार? एवढे लोक शिकतात इंग्लिश, तुला शिकता येत नाही का? एवढे लोक आन्सर रायटिंग शिकतात, तुला शिकता येत नाही का? एवढे लोक हे त्याला जॉग्राफी येते, तुला येत नाही का? मेहनत करायला लागेल. दॅट्स इट. हिस्ट्रीला काय करायला लागेल? मेहनत करायला लागेल. कशाला तुम्ही इमोशनल करताय? नाही सर, मला हिस्ट्री कळतच नाही. आत्तापर्यंत कळत नव्हतं, आता कळेल. आता कळेल. इफ यू जस्ट डू इट प्रॉपरली in a systematic way. Clear? So don't make emotional choices. I'll not do history, I'll not do geography, I'll not do answer writing, I'll not do this, I'll not do that, I'll not speak. मला कम्युनिकेशन येत नाही. You have to do it. Clear आहे?
देन ओनली यू आर गोइंग टू क्लिअर, देन ओनली यू आर गोइंग टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ. आलं तुम्हाला लक्षात? आणि जेवढं वरती जातो आपण, सक्सेसफुल जातो, मग काय असतं, कुठली स्किल असती? इट इज ओनली वन स्किल, पीपल मॅनेजमेंट स्किल. तुम्ही कोण बनणार आहे? लीडर बनणार आहे. लीडरवरती काय सांगणार आहे? डिसिजन घ्यायचे. हा, आता काय झालंय? हा, काय आलेलं आहे बाबा, इथं एवढं फ्लड आलेलं आहे, फ्लड आलेलं आहे, काय करायचंय? ओके, हे करायचंय. मग मी काय करणार? ए बाळा, चल तू ते कर, तू हे कर, तू हे कर, तू हे कर, तू हे कर. म्हणजे जेवढे इन्स्ट्रक्शन्स क्लिअर असतील तेवढी तुम्हाला क्लॅरिटी भेटेल, तुम्ही ते परफेक्टली कराल, तेवढं आपलं मॅनेजमेंट परफेक्ट होईल. इट इज कम्युनिकेशन स्किल, इट इज पीपल मॅनेजमेंट स्किल, इट इज क्लॅरिटी, इट इज कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. हे डेव्हलप करायला लागणार, डेव्हलप करायला लागणार. नाही सर, मी बोललोच नाही सर, मी आय एम व्हेरी शाय पर्सन. तुम्ही प्रायव्हेटमध्ये येऊन मला भेटा, आय एम ऑल्सो व्हेरी शाय, मला बोलायलाच आवडत नाही. बट व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड, इट इज रिक्वायर्ड. दॅट्स इट. मी तर तसं बघणार की मला हे जर रिक्वायर्ड आहे तर मी करणार, नाही तर मला घरी बसायला लागणार. राईट. आता शेवटचं लिहा, शेवटचं लिहा तुमच्या ह्याच्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून त्याला शेवट ठेवलेलं आहे आपण. राईट. विचार करून उत्तर लिहायचं. विचार करा की खरं उत्तर काय, खरं उत्तर जे खरं आहे ते लिहा. कारण यू कॅनॉट लाय टू युअर सेल्फ अँड नो बडी सीइंग युअर आन्सर, इट इज जस्ट फॉर यू. लिहिलं असेल तर हात वरती करा, झालं असेल तर प्रामाणिकपणे बघा, ते परत वाचा. Why do you want to become it? Is it because of your parents? Is it because of the society? Or is it really you want to do it? Is it really because you want to earn a lot of money? का करायचंय का? Or is it because you don't have any other option? लिहिलंय का? लिहिलंय का? आजचे जे सगळे तुम्ही जे गोष्टी लिहिलेले आहेत ते ठेवा तुमच्याकडे, कुठेतरी व्यवस्थित जिथं अभ्यास करता तुमच्या मोबाईलमध्ये फोटो ठेवा त्याचा, आणि दर आठवडे 10 दिवस त्याला व्हिजिट करत चाला. राईट. आहे का? म्हणजे किती लोकांना क्लॅरिटी आहे का करतायत? म्हणजे प्रामाणिकपणे सांगा, किती लोकांना क्लॅरिटी आहे? असं काय गरजेचं नाहीये की क्लॅरिटी असली पाहिजे की का करतायत, आणि किती लोकांना क्लॅरिटी आहे की नाहीये की का करतोय आपण? कोणाच असं नाहीये. कोणतरी असेल की प्रामाणिक राहा, मला तर क्लॅरिटी नव्हती बाबा मी का करतोय. किती लोकांना क्लॅरिटी नाहीये की आपण का करतोय. राईट. सो जस्ट सी युअर रिझन ऑलवेज की वाय आय एम डुईंग दिस. Because this journey is going to be ups and downs, ups and downs. Na? So if your why is clear, ki why I'm doing this, then you will remain inspired. Because motivation kasa hai, external hai. Inspiration comes from within. And the person who becomes successful is always inspired, self-inspired. Clear? Last thing I want to tell you, because now almost the time is up, is आपल्या रिलेशनवरती तुम्ही फोकस करा. जे तुमचं आणि माझं रिलेशन आहे, that relationship is based on only one word. All the relations in the world are based on only one word, and that is what? Trust. एक लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या आपण का एकत्र आहे आता? बिकॉज वी आर इन अ विन विन रिलेशनशिप. तुमचा जर रिझल्ट आला, then it is going to give me satisfaction in life. That is going to give me happiness in life. That I have created a good officer. तुमचा जर रिझल्ट नाही आला तर तुम्हाला जेवढा दुःख होतो तेवढं मला दुःख होतं. यावेळेस जेव्हा प्रिलिम्स राज्यसेवा आणि युपीएससीचा प्रिलिम्स झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांशी बोललो, आणि ज्या विद्यार्थ्यांची मला खरंच अपेक्षा होती की यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे, चांगलं काम केलेलं आहे, आणि त्यांचं जेव्हा ते म्हटले की नाही गेला पेपर तर चांगला, किंवा थोडं एक प्रिपरेशन होतं, परफॉर्मन्समध्ये आम्ही थोडं दचकलो, काय जे झालं तर खूप दुःख झालं मला. 1-2 दिवस खूप जास्त दुःख झालं मला की बाबा काय यांचं व्यवस्थित गेलं नाही प्रिलिम्स. राईट. सो ऑलवेज रिमेंबर, आवर रिलेशनशिप इज बेस्ड ऑन ओनली वन फॅक्टर, वन व्हॅल्यू, दॅट इज ट्रस्ट. We are in a win-win situation. You win, I win. There is never going to be a situation where I win and you lose. तर ते नाही होणार. Right. So my and the entire team's intention would be to give you whatever is required to clear this examination. Always that intention would be there. But that is intention. In implementation, we might falter somewhere. If we falter somewhere, it is your duty to tell us, show us the mirror, की सर इथं इथं आपण व्यवस्थित काम नाही करत आहे.
आर यू अंडरस्टँडिंग दिस? बट ज्या दिवशी समजा तुमचा ट्रस्ट संपला इन दिस रिलेशनशिप, आय वुड जस्ट सजेस्ट यू वन थिंग, don't continue with the class, don't continue with the relationship. Either try to resolve the relationship or don't continue with it. Why? Because if you are staying in a relationship where you don't have the trust, you are going to lose big way. Who is going to lose? You are going to lose your big way, and that would be even worse for me, that I will be wasting your time because you don't trust the system. ट्रस्ट कशावरती येतं? सिस्टमवरती ट्रस्ट आहे, की ही सिस्टम तुम्ही जर फॉलो केली तर तुम्हाला काय भेटणार? सक्सेस भेटणार. ज्या दिवशी तुमचा ट्रस्ट नाहीये त्या सिस्टमवरती, यू डोंट फॉलो द सिस्टम, यू डोंट फॉलो द क्लास. राईट? आयदर ट्राय टू अंडरस्टँड वाय द ट्रस्ट हॅज गॉन, इंटरॅक्ट, ट्राय टू करेक्ट इट. बट सगळं झाल्यानंतर जर तुमचा ट्रस्ट नाही बसत आहे, मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही ते सिस्टम फॉलो करू नका. बिकॉज तुम्ही जर अनकन्व्हिन्सिंगली ती सिस्टम फॉलो केली, तुम्हाला रिझल्ट जन्मात येणार नाही. आणि त्या सिच्युएशन मध्ये काय होईल? वर्स्ट पार्ट, तुम्ही तुमचा वेळ घालवणार. काय घालवणार? तुम्ही तुमचा वेळ घालवणार. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस वर्ल्ड इज टाइम, बिकॉज यू कॅन डाय टुमॉरो मॉर्निंग 10 AM. यू अंडरस्टँड दॅट? सो इफ यू आर हॅव्हिंग ट्रस्ट, you are here. The day you after doing all don't have trust on the system, on the process, end the relationship. The best thing you can do is end the relationship. Why? Because you will save time. बरोबर आहे. UPSC MPSC आणि लाईफच्या जर्नीमध्ये पैशाच्या हिशोबाने विचार करू नका, विचार नेहमी वेळाच्या हिशोबाने करा. हा वेळ परत येणार नाही, पैसे तुम्ही परत कमवणार. तुमच्या नशिबातले पैसे कोणी परत यू कॅन से घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही सगळं परत कमवणार, यापेक्षा खूप पटीने कमवणार. बट अंडरस्टँड द टाइम. आर यू अंडरस्टँडिंग दिस? अँड जस्ट फॉलो द सिस्टम. आजचा जर कीवर्ड असेल कुठला, आपण हे सगळं इंटरॅक्शन केलं, ओनली वन कीवर्ड इज देअर, सिस्टम. आय फॉलो सिस्टम, आय बिकम सक्सेसफुल. आय डोंट फॉलो सिस्टम, आय बिकम अनसक्सेसफुल. दॅट्स इट. ठीक आहे, थांबायचं आपण इथं. उद्यापासून जे UPSC MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचवाले आहेत त्यांच्याबरोबर एन्शियंट इंडिया चालू होणार आहे. राईट? जे फाउंडेशनचे आहेत त्यांचे लेक्चर वेगळं होणार आहे. राईट? तर उद्यापासून हे जे विभाजन आहे ते तुम्ही तुम्हाला दिलेले जे टाइम शेड्यूल आहे ते फॉलो करा. प्लस तुम्हाला टाइम टेबल्स पण आहेत, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलंय का तुम्ही बघा, राईट ग्रुपमध्ये आहात का, तुमची जबाबदारी आहे. बिकॉज अल्टिमेटली यू जस्ट हॅव टू फॉलो द सिस्टम. नोबडी इज गोइंग टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. राईट? आणि तिसरी गोष्ट, की ज्यांनी ऑप्शनल UPSC करतायत, ऑप्शनल ठरवलं नाही, त्यांनी लवकर ठरवा. आणि ज्यांचा ठरला नसेल त्यांना मी सजेस्ट करेल की गो फॉर सोशोलॉजी. शॉर्ट अँड स्वीट. मी काय शिकवतोय? शॉर्ट अँड स्वीट आहे म्हणून. आलं तुम्हाला लक्षात? सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सोशोलॉजी फ्रॉम 16. टुडे इज 14. सो डे आफ्टर टुमॉरो 10 AM इन द मॉर्निंग वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सोशोलॉजी. बेसिक्स पासून करणार आहे आपण. डन? शुड वी एंड इट हियर? I hope you have learned something today. Okay, chalo, bye bye.